कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सच्चिदानंद अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान बोलो रे भाई सब संतन की जय गणपति बप्पा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा तुमचा अनुग्रह लाभलो न झालो चराचरी मी तो कळा कुसळी काहीच नाही बोलतो वचने अति भाविक तुमचा अनुग्रह लाधलो झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवाई तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी पवन झालो चराचरी. प्रस्तुत आपण काल अध्याय क्रमांक 14व्याला निरोप दिला. आज आपल्याकडे 4 अध्याय आहेत. तुमच्या सर्वांच्या योगाने माझं ज्ञानेश्वरीचं चिंतन झालं. एवढं 8 तासाने मी काही घरी 3 ते 5 4 ते 6 वाचलं असतं परंतु एवढं 8 तास नाही. आणि ज्या वेळेला आपल्याला दुसऱ्याला काही सांगायचं असतं तेव्हा सावधगिरी नाही. आता यांना स्वयंपाक करायचं तर काय नाही, यांच्या ह्याच्यात आणि खरड झाला एकटे वाचताना करताना चालत. पण कोणी विचारलं कसं काय करायचं मसाले वड्यात यांना परफेक्ट सांगायला लागलं नाही ते यांच्या ह्याच्यावर त्यांनी भरोश्यावर गेलं काळणी खराट होऊ शकतं. त्यामुळे सावधगिरीने आणि तुमच्या योगाने माझं ज्ञानेश्वरीचं चिंतन झालं. आमचे गुरुबंधू शिंदे बाबा त्यांचा लई आग्रह होता मुंबईवरून आल्यापासून या कधीतरी 10-15 वर्षापासून. तर त्यांना म्हणलं आता आपली दोघांची टायमिंग जायचं आलेलं आहे जवळ. ते म्हणजे मला जायचंय तुम्हाला टायमिंग पण म्हटलं तरी वर गेलं तर बंदोबस्त करा म्हणजे गेलो परत आपण ज्ञानेश्वरी वाचत जाऊ. तर ती एकदा पुरं करून जाऊ नाही तर परत यावं लागेल असं. आणि चांगल्या इच्छा असाव्यात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे म्हणजे या वासना चालतात. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासनाचे पण ही वासना वेगळी. हरिजना सवे भेटी नको अंग संग तुटे त्यांच्यापासून देवा मला बाजूला होऊ देऊ. तू का म्हणे जिने भले संत संकष्ट हे जगणं बाकी काय जग नाही का. असं 14व्या अध्यायाला आपण निरोप दिला आणि आता आपण 15व्या अध्यायात पदार्पण करतोय. तर जवळजवळ 15वा अध्याय म्हणजे गीतेचा समारोपाचा टाइम मी करा. पण जे माग राहिले ज्यांचे विषय राहिले त्यांच्यासाठी 16, 17, 18 आहे नाही. 15व्या अध्यायात सांगतात त्याचं नाव पुरुषोत्तम योग. संसार वृक्षाचं रूपक केलेलं आहे. संसार नाहीये पण ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासाठी दाखवला आहे. स्वीकारला का आपल्यासाठी स्वीकारलाय. त्यांच्या दृष्टीने ते आझादवादात जगत होते. आझादवाद हा संतांचा कळाला पाहिजे. आझादवाद म्हणजे देव सोडून या जगात दुसरं काही नाही. जे झालेच नाही काही त्याची वार्ता पुससी काही तथापि सांगोजेने संशय नुरे.
हे जग नाहीये, पण आपण इतकं त्याच्यामध्ये मशगूल होऊन गेलेलो आहे. तर आपल्याला कोणी जरी म्हटले हे जग नाही तर आपला विश्वास बसणार. पण संतांचा विश्वास होता, त्यांनी लगेच स्वीकारलं. तुम्ही म्हणता ना बाबा, तसं अशा प्रकारचा हा 15वा अध्याय. खरा संसार वृक्ष नाहीये, परंतु तरी पण आपली भूमिका घेऊन त्यांनी स्वीकारला, नंतर खोडून काढणार आहेत. असा हा 15वा अध्याय. त्याचं नाव पुरुषोत्तम योग. त्याच्यातली पहिली ओळी, आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी वै सौपावली श्री गुरूंची. एकनाथी भागवतामध्ये श्री गुरूंचं वर्णन जास्त आहे. ज्या वेळेला ग्रंथ चालू होतं, त्यावेळेला अध्याय चालू होता त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये खरंच श्री गुरूंचं स्वरूप सांगितलेलं आहे. एकनाथी भागवत ज्यांच्याकडे त्यांनी वाचायचं. गुरुस्तवनाच्या सगळ्या ओळी आहेत ना, खरं संतांचं स्वरूप काय, तेच आपलं स्वरूप आहे, तेच ईश्वराचं स्वरूप आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आखडतं काम होतं त्यांचं, कारण त्यांना श्रीमद भगवद्गीतेवर तरी पण त्यांनी सांगितलं, आता बघा, आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी वै सौपावली श्री गुरूंची. श्री गुरूंच्या बद्दल आपल्या जीवनामध्ये शेवटपर्यंत त्यांच्याविषयी आपला असा उच्चांकाचा भाव पाहिजे, तर आपण त्याच्यातून तरुण जाऊ शकतो. आपले मधने बाबा एक वाक्य म्हणतात, आपलं बायको जास्त प्रेम आहे का आपल्या सद्गुरूंवर जास्त प्रेम आहे, तर सद्गुरूंवर असायला पाहिजे. आता तुम्हाला काय अनुभव नाही, त्यामुळे तुम्ही काय उत्तर देऊ शकत नाही आहे का. तुमचं झाल्यावर तुम्ही सांगा आम्हाला कोणावर काय. तर आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी वरी सौपावली श्री गुरूंची. ऐक्य भावाची अंजुळी. जर श्री गुरूंना भेटायचं तर कसं भेटायचं, दोघे मिळून आपण एक आहोत, असं ऐक्य भावाची अंजुळी. सर्वेंद्रियाची कुडमुडी भरून या पुष्पांजली अर्धे देऊ त्या सद्गुरूंच्या चरणावर. अरे सूर्याधिष्ठली प्राची जगा राणीवली प्रकाशाची, तैशी वाचा श्रोता या ज्ञानाची दिवाळी करी. हो, आता जसं सूर्योदय सगळीकडे प्रकाश, तसं मी जे निरूपण करणार आहे त्याला श्रोत्यांना काय करू, श्रोत्यांना या सुखाची दिवाळी होऊ दे. माझे रिकामे तोंड करू गेले बडबड की गीते ऐसे गोडा तुडले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी रिकामा, पण बडबड करता 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 माझ्या मुखातून गीतेचं गौड गुप्त धन तुमच्यापर्यंत प्रगट करण्याचा योग भगवंताने माझ्या गुरुजींनी आणला. आणि देवाच्या मनात आलं तर येड्या माणसाकडून पण चांगलं काम करून घेऊ शकतो. त्याच्या मनात बसलं पाहिजे, आले देवाजीच्या मनात. त्याप्रमाणे आधणी घातली हरळ होती अमृताची तांदूळ. वाळू जरी शिजायला टाकली भात म्हणून, पण जर श्रीगुरूंची आणि संतांची कृपा असेल तर त्या वाळूचे सुद्धा तांदूळ होतील. आधणी घातली हरळ होती अमृताची तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ जगन्नाथो. ईश्वराच्या मनात आहे ना, तुम्हाला पंचपक्वांना द्यायचं आणि त्याच्या मनात आले याला जरा आता नाचायच लावायचं. सुदाम्याला कसं नाचायला लावलं होतं, दाताला तार 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 तार, ते देवाच्या मनात आलं का असं होतं. म्हणून सर्व भावाने देवाला बाजायचं. म्हणून शरण लावे सर्व भावे देवासी, तो हा उतरेल पार भव दुस्तर नदीचा. तुम्हाला काय अनुभव, तो का म्हणे साक्षी आले ते केले प्रगट, कारण बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जया. तया परी श्री गुरु. जर देवाने मनात आणलं तर तुम्हाला उपाशी मरून देणार नाही. वाळूची सुद्धा काय करी, तांदूळ करी. तया परी श्री गुरु करी ती जे अंगीकार तै होऊन ठाके संसार मोक्षमय आगवा. अजून आपल्याला मोक्षमय आगवा वाटत नाही ना संसार समजायचा, अजून श्री गुरूंनी अंगीकार केलेला नाही. अंगीकार ज्यांचा केला नारायण निंदतेही त्याने वंदे केले. माघ शुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगीकार. मला वाटतं ना टाटा कंपनीवाल्यांनी, रिलायन्स वाल्यांनी मला मांडीवर घ्यावं त्यांनी, पण त्यांना वाटलं पाहिजे, मला लाख वाटत तसं संतांना वाटलं पाहिजे याचा अंगीकार करावा. तुकाराम महाराजांचा तसा अंगीकार केला अंगीकार का म्हणे. तसं संतांनी आपला अंगीकार करण्यासाठी तसे आपल्या अंगी गुण पाहिजे. देव लोंडा घोळतो, आजही घोळतो लोंडा. देव चालून देत नाही तुम्हाला. आज जायचं होतं तर बघा ते घेऊन आले, परत घेऊन आले, सोडून आले. सगळी कामं संतांची करतो देव. भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम. संतचं काम देव करत असतो. आपण त्याच्यासाठी तेवढा त्या गुरुजीच्या चरणी, श्री संतांच्या चरणी तया परी श्री गुरु करती जय अंगीकार तरी होऊन टाके संसार वागवा. मोक्षमय, संसारच मोक्षमय होतो. संसार राहत नाही संतांच्या संगतीत बसल्यावर. आपण आपली खाणी सुमारी करायची, मी कोणाच्या संगतीत आहे एवढे दिवस पारमार्थ करून जर मला संसारच दिसतोय तर माझी संगत संतांशी नाही.
अरे आपण किती अवगुणी असू द्या, आपण काही लई चांगले नाही, ते बी लई चांगले नव्हते. ते रामायणाचार्य जो झाल्या वाल्मिक ऋषी, तो वाल्याकोळी काही चांगला नव्हता. हे जेवढे होते ते अवगुणीच होते. परंतु त्याची बघा त्याचा अंगीकार केला नारायणाने. निंद्यते ही त्याने निंद्य माणसं होती पण वंदनीय झाली होती. का तर संतांनी आणि देवाने अंगीकार केला. पहा श्री नारायणे तया पांडवांचे उणे किजेची ना पुराणे विश्ववंदे. त्यांची पुराणं विश्ववंदे करून टाकले. त्यांची वागणूक त्या पांडवांची किती अवगुण होती. बायको पणाला लाविला असं आहे का आपल्यात कोणी एखादा? बायको जुगारीत लावेल म्हणून एवढे अवगुणी होते. पण फक्त संतांना शरण गेले तर त्यांचं कल्याण होतं. कसाही असू द्या, खट नट यावे शुद्ध होऊन जावे. ज्याच्याकडे ज्ञान आहे तो खरा मास्टर आहे या जगामध्ये. जे ज्ञान जयाच्या हाती तोच समर्थ मुक्ती. जैसा शतमुख संपत्ती स्वर्गीची. 100 यज्ञ जर परफेक्ट झाले तर तो कोण होतो? 100 जन्मामध्ये 100 यज्ञ पूर्ण झाले तर स्वर्गातला राजा होतो. किंवा का शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्म कर्मा करी तोची ब्रह्म आणून. ब्रह्मदेव सुद्धा कोण? 100 जन्मामध्ये ब्राह्मण कर्म परफेक्ट केली तो ब्राह्मण होत असतो. नाना सूर्याचा प्रकाशू लाही जेवी डोळसू देवी ज्ञानाशी सौरसू मोक्षाचा तो. मोक्ष आपल्याला परमात्म्याची भेट घालून देतो. तैसे मोक्ष देईल ज्ञान येत किर नाही आन परितेची थोर हो ऐसे व्हावे मन शुद्ध गा. ज्ञान होईल, मोक्ष भेटेल, पण मन कसं झालं पाहिजे? शुद्ध चोखाळले पडीक जैसी. तरी विरक्ती वाचवणं काही ज्ञानाशी तगणेच नाही हे विचारून ठाई ठेविले देवे. देवाने काय केलं? ज्ञान दिलेलं आहे सर्वांना. काहींना ज्ञान मिळालेलं आहे पण ठसत का नाही? कारण वैराग्याचा काय आहे? अभाव. वैराग्य ज्याच्याकडे नाही त्याला ज्ञान मिळूनही ठसणार नाही. तरी विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान तरायला काय पाहिजे? वैराग्य. हे विचारून ठाई ठेविले देवे. वैराग्य नसेल तरी विरक्ती कवन परी जे जेवून मनाते वरी. तरी विरक्ती कवन परी जे येऊन मनाते वरी. हेही सर्वज्ञ श्रीहरी देखील असे. विरक्ती विरक्ती ती विरक्ती स्वतः येईल आपल्या गळ्यात माळ घालील अशी देवाने युक्ती केलेली. कशी ती विरक्ती कशी येईल ते सांगतात. जे विषय रांधिले रस सोय जे जेवणारा ठाऊक होय ते ताटची तो तैते तो ताटची टाकून सांडून जाय जाया परी. 8 दिवसाचा उपवाशी आणि पंचपक्वानाचं ताट त्याला जेवायला दिले. श्लोक झाला म्हणले बसा, पण म्हणले बर का बसा, पण ह्या सगळ्या पक्वानामध्ये विष घातले. मग तो काय करेल? 8 दिवसाचा उपवाशी ते ताट टाकून जाईल. त्याप्रमाणे तैसी संसार या समजता. या संसाराबद्दल तशी भूमिका झाली पाहिजे. जाणी जे जे अनित्यता. संसार नित्य नाही. कालच्या आपण इतका स्पीडने तो संसार चाललाय ना तो आपल्याला कळत नाही. ते ज्ञानाला कळतं. 1 तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती पाही तोचे. भवरा इतका स्पीडने कळतो तेव्हा स्थिर वाटतो. पंखा पाळताना स्थिर वाटतो पण तो फुल स्पीडने असतो. तसा संसार सुद्धा फुल स्पीडने पण ते आपल्याला कळत नाही त्याच्याकडे पाहताना. तैसा संसार या समजता. जाणी जे जे अनित्यता. ज्याच्यामध्ये मी जगतोय दिवस रात्र 60-70 वर्ष तरफडतोय ज्याच्या मागे ते कसं आहे? अनित्य आहे. आपण नित्याच्या मागे पळालं पाहिजे का अनित्याच्या? नित्याच्या. पण एवढं कळून सुद्धा तुका म्हणे कळे परी होता ती कोणाला कळत नाही. अनित्य करावं का नित्य स्वीकारावं? पण नाही ना. काय की जे त्याची तैशी बुद्धी नाही. तर वैराग्य दवडता पाठी लागेल. तुम्ही नको म्हणले वैराग्य तर तुमच्या मागे येईल गळ्यात हार घाली. कधी? जेव्हा सगळा संसार अनित्य असं कळालं पाहिजे. विषाचं ताट जसं टाकून जातो भुकेलेला माणूस तसं आता या अनित्यता आता अनित्यत्व या कैसे त्याची वृक्षाकाराचे निमिषे सांगितले असे. विश्वेशे पंचदशी हा 15वा अध्याय म्हणजे पंचदशी. त्याच्यामध्ये हा संसार कसा नश्वर आहे हे दाखवलं. याच्यामध्ये किती पारायण केली तरी वाटला काय संसार नश्वर आहे म्हणून? नाही. कारण ज्ञानाचा अभाव. ज्याच्याकडे ज्ञान आहे तरी संसार वृक्ष त्याला मिथ्या वाटत नाही. त्याच्याकडे वैराग्याचा आणि या जर दोन्ही जर जोडीला असले तर काम पत्य होऊ शकतं. करोनी संसार वाहो. वाहो म्हणजे संसार नित्य आहे. स्वरूपी अहं ते ठाऊ. त्या जीवाला मूळ स्वरूपावर नेऊन ठेवलं. मूळ स्वरूप काय आपलं?
अहंकार धरी सोहम, पण मी सोहम आहे ही मूळ अंत आहे आपली, आणि मी देह आहे ही दुसरी अंत आहे. त्याच्यामध्ये मी प्रवचनकार आहे, महाराज आहे, इंजिनियर, डॉक्टर आहे. हे चाललं त्या मारुतीवर जसा दरवर्षी दर शनिवारी शेंदूर माखून त्याचं नाक दिसानी, डोळे दिसानी, कानही दिसानी, तसे आपलं हे सगळे शेंदूर माखून टाकल्यामुळं मूळ स्वरूप आपलं लोपलं गेलेलं आहे. त्याप्रमाणे करुणी संसार वावो, संसाराचं मिथ्यत्व दाखवून स्वरूपी अहं ते ठाऊ वोवावा. हा अध्याय 15वा. याच्यामध्ये सांगितलं 15व्या अध्यायामध्ये आरसा आहे. जर आपण खरंच ज्ञानेश्वरी वाचलं तर एकही पाऊल आपण पुढे चुकीचं जाणार नाही, संसाराच्या नादी लागणार नाही. पण आपण वाचत नाही म्हणून वाचत नाही म्हणून काय होत, वाचत नाही काळाच्या तडाख्यातून. बघा श्री भगवान वाच्य म्हणतात, ऐसे रजो वाते प्रचंड मनुष्य शाखाचे मांदोडे वाढती तो थरुडे मनुष्य लोक. जिथं मनुष्याला मनुष्य होतात त्याला मनुष्य लोक म्हणतात. तैसाच कशामध्ये, रजोगुणामध्ये कशाची निर्मिती होती, रजोगुणामुळे पुन्हा दुरुक्ती करतात. ते 14व्या अध्यायाला निरोप दिला ना, तो गुणत्रय योग, तसं त्याची परत रिटर्न करतात आणि पुढे जाणार. ते रजोगुणामध्ये मनुष्य जन्म होतो, जो रजोगुणात वावरतो. हे सगळे राजकारणी वगैरे सगळे हे रजोगुणामध्ये, त्यांच्याकडून अर्ध पाप आणि अर्ध पुण्य होतं. या डांबरी रस्त्याचं काम करायचं असलं तर अर्धे साहेबांना, अर्धे तो रस्त्याचं काम करतो कॉन्ट्रॅक्टर त्याला, मग अर्ध पाप अर्ध पुण्य, तै पाविजे कर्मभूमी. मग त्यामुळे ते तिथे येणार, अर्ध पाप आणि अर्ध पुण्य करणार. आता तसं आपल्याला कळत नाही आपण अर्ध पुण्य केलं का अर्ध पाप. मग त्याच्यानंतर त्या रजगुणातून त्याचा खाली उतार होतो. कशात, तमोगुणात. तैसाचा तो रजाचा वारा नावेक धरी ओसरा, मग तो ओझा लागे घोरा तमाचा. तो एकदा रजोगुण स्थिर झाला का याचं परिवर्तन नंतर कशात होतं, तमोगुणात. मग तमोगुणात जो मरतो तो पुढे जातो ते दवा. याची मनुष्य शाखा नीच वासना दिले का, जो मनुष्य होता तो पुढे चालला आता नीच वासनांमध्ये. पाल्हे सती डाढुळा कुकर्माच्या, असं वृक्ष दाखवलंय, आणि त्या कुकर्माच्या डाळ्या त्याला पालवी बिलवी फुटते आणि त्या संसार वृक्षाचं रूप केलंय. मग ती अशी माणसं जातात, मनुष्य लोकातूनच खाली गेलेली ती. ते चांडाळाधिक निष्कृष्टा, चांडाळाधिक योनीमध्ये जातो. मग तमोगुणात मनुष्य मरतो तो कुठं जातो, चांडाळाधिक. दोष जातीचा थोर फाटा पडला त्याला, जाळ पडे कर्मभ्रष्टा बोलून या. जो त्याने तमगुणामध्ये कर्मापासून वंचित झाला आणि चुकीच्या मार्गाला गेला तो घसरला. असं आपण ऐकलं ना, घसरले विसरले तसे घसरले, घसरले तसे पसरले. मग कुठं घसरले, कुठं पसरले, काय विसरले, तर ते आपल्याला कळायला पाहिजे. मग त्याच्यानंतर त्यांची योनी कुठं जाती, चांडाळाधिक नंतर पशु पक्षी सुकर, सुकर म्हणजे गाढव, बरोबर, डुक्कर. बघा पुढे जातो पशु पक्षी डुक्कर. व्याघ्र वाघाच्या योनीला जातो. ऋषिक म्हणजे विंचू, आणि विखार म्हणजे सर्प. या योनीला आपण जाणार नंतर जर तमोगुणातून मेल होतो. हे 8 शाखा प्रकार थोरावती. कोण सांगताय, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात. याच्यापेक्षा अजून खाली जातो ते तरी बरे. वडाचं झाड पवित्र का कुत्रा पवित्र आहे, पिंपळाचं झाड पवित्र का कुत्रा पवित्र आहे, पिंपळाचं झाड. बरं आता त्या दोघांना ताण लागली तर कोण नदीवर जाईल पहिलं, कुत्रा. एक चल चैतन्य, एक स्थिर चैतन्य, एक जड चैतन्य. हे जड चैतन्य याला उचलावं लागत. एक चल चैतन्य कुत्री मांजर ताण लागली तर, आणि एक स्थिर चैतन्य. वृक्ष कसे स्थिर. आता दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे, आता कुत्रा श्रेष्ठ आहे. ताण लागल्यावर तो जाऊ शकतो, है की नाही. त्याच्यानंतर तो पुढे जातो. नंतर त्याच्या खालची योनी ऐसे होती तृण. तरू म्हणजे झाड, तृण म्हणजे गवत. गवत मारतात का लवकर नाही. बघा डोंगरावरची गवत उन्हाळ्यात सुकतात, जळत्यात. कोण इडी टाकतो पेटून जळून जातात का, पावसाळ्यात तीच गवत परत उगवली. तर लोह लोखंड लोष्ट, लोष्ट म्हणजे माती, आणि पाषाण म्हणजे दगड होतात. अशी खाली खाली येतो. आपण पहिले दगड होतो, दगड विवेक चुडामणी सांगतो.
त्या दगडाची ऊन वारा लागून पाऊस लागून झीज झाली, त्याची बारीक बारीक माती झाली, ती झाडाच्या बुडाशी गेली, झाडाने त्यातले क्षार खेचून घेतले, ते फळाच्या रूपाने आले, ती फळं आपल्या आई वडिलांनी खाल्ली आणि त्यांच्या ऐक्यतेमध्ये एकत्र येण्यामध्ये आपला जन्म झाला. आपण कुठून आलो? दगडापासून. त्याचं नाव दुरोणी आलो गा दुःख झाले दारुण. आमच्या गावात त्या गवतेताईंचं कीर्तन होतं, त्या ते म्हणले बाबा कीर्तनकार बाबा आले, ते त्याच्या पाया पडायला लागला, तर कीर्तनकार बाबांनी दिलं पाया पडून, पण लोक नव्हती त्याला जवळ येऊन देत. तर तो कीर्तनकार त्या म्हणल्या गवतेताई त्यावेळेला म्हणल्या होत्या 10-20 वर्षापूर्वी, दुरोणी आलो गा बाबा, पण मला दुःख झाले दारुण, म्हणजे दारू पेल्यामुळं. तस दुःख झालं, आपण दगड धोंडे होतो ना, आता इथं आलोय आणि आता इथं काय करायचं ते आपण विचार करायचा नाही. तर परत हे असं सिमेंट, हे फेविकॉल का नाही तर ते नवीन सिमेंट कोणतं मजबूत आहे, कोणतं सिमेंट मजबूत आहे, बिर्ला वगैरे अशी दगड होणार. ते बघा ते दगड झिजत आलं बरं का. सिमेंट कशातून होतोय? दगडाचा बारीक भुगा. मग आता ते सुटलं असं त्याला वाटतं, सुटलं बरं का बारीक झालं का परत गावंड्याच्या हातात आलं का फिट दगड. परत किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. मग काय होणार? व्याघ्र ऋषिक विखारे आड शाखा प्रकार थोरावती. याच्यामध्ये चित्र दिले साखरे बाबांनी, ते घरी जाऊन पाहू. आम्ही सगळ्यांनी घरात याची चित्र काढून उंबरीच्या वर ठेवली, घरातून बाहेर पडताना याच्यात नाही सापडायचं बरं का आपल्याला. संध्याकाळी आलं काय कारभार केलं, याच्यात नाही ना सापडत आपण. हारसा आहे. साधी माणसं, एक रिक्षावाले त्यांनी आम्हाला एक बॅनर बनवून दिले सत्संगाला मोठा, त्याच्यात सगळं बघतो आम्ही. साधा माणूस आहे, पैशावाल्याला लवकर सुचत नाही काय करावं काय नाही, ती गरीबाला लवकर सुचत काही ना काही. आता याच्या पुढे सांगता, यया खांदिया ते विजान फळेची, याचं फळ येतेच आणि याच्या खांद्या येते, कोणाच्या गवताच्या वगैरे एक नाही. अर्जुना गावधारी मनुष्य लागून या परी वृत्ती स्थावंतरावरी अधोशाखांची. मनुष्य जन्मापासून या अधोशाखाच्या झाल्या. म्हणून जी मनुष्य डाळे याची जाणावी आधीची मुळे. सगळ्यात महत्वाचं काय? मनुष्य म्हणजे जंक्शन स्टेशन. कुठं जायचंय? स्वर्गाला, नरकाला का मनुष्य योनीला? ज्याने त्याने चॉईस करायची तिकडे जायचं. हे मनुष्य योनीतूनच हे इकडे गेलेले, जे येथून मग पगळे संसार तरू. मनुष्य जो एक कर्म करतो मनुष्य प्राणी, आणि ती 84 लक्ष भोगत असतो त्या सगळ्या कर्माचा हिस्सा त्याला. याच्यातूनच या संसार वृक्षाला सत्यता आली, नसलेल्या संसाराला. म्हणून तनु मानुषा या ऊर्ध्व मुळोनी जरी शाखा, तरी कर्मवृद्धीसी देखा याची मुळी. मनुष्य योनीपासूनच हे सगळं झालेलं आहे. सगळ्यांचं मूळ काय आहे? मनुष्य योनी. म्हणून मनुष्य जन्माबद्दल संत खूप बोलतात. मिळाला मनुष्य जन्म तर त्याचं सोनं करून घ्या. माझी वेदाचा पाला दाट, तो करी सुविद्येचा झडझडाट. आणि याच्यात दिलं ऋषी मुनी होतो, मोठा वाचस्पती होतो, महाराज होतो, तो त्याला गुंतून टाकतो तिथे. तो काय करतो? सुविधेचा जडजडा. जो वाजे आचाट सत्वनिळू, सत्वनिळामध्ये सत्वगुणामध्ये पै रवी चंद्रादिग्रह पितृ ऋषी विद्याधरे 8 शाखा प्रकार पैसे घेतील. सत्वगुणातला माणूस वरती जातो, रजोगुणातला सांगितलं माणसाच्या योनीला, तमोगुणातला सांगितला झाड, कृमी, साप, डुक्कर, कुत्रा, विंचू, इकडं जातो दगड. आणि हे कुठं जातात? सत्वगुणातले. आता कोण रवी होतो, चंद्र होतो, विद्याधर होतो, कोण ऋषी होतो, विद्याधर, पितृ. हे 8 शाखा पैसे घेती. हे 8 शाखा आहे. तो या झाला फाटा बघा. कोण तिकडे जर रवी चंद्र झाले तर ध्रुव बाळाला दिलं चॉकलेट लावले, तिकडे ठेवले देवाने तिथं. ध्रुव बाळाला अटकून ठेवलेले संसार वृक्षामध्ये, सुटला नाही तो. मग त्या 8 प्रकारे. मग तया परी उपरी डहाळ्या तपोन याने उंचावल्या, मरीची कश्यपाती या उपरी शाखा. या खालच्या सांगितल्या. आता सत्वगुणातल्या अशा वर चालल्या. मग कोण विद्याधर झालं, कोण झालं, त्याच्या पुढे कश्यपादिक योनी झाल्या. त्याच्या पुढे कोण हे तप करून तिथपर्यंत गेले, पण पुढे गेले नाही. त्या तपाचा अभिमान झाला त्यांना, आम्ही तपश्चर्य योग केलेले आहेत, आम्ही तापसी. मग तिथं जाऊन अटकले. पुढे जिथं जायचं तिथं गेले नाही. म्हणून ब्रह्ममहेशा परते, म्हणून ब्रह्ममहेशा परते. वाढणे नाही जीवाते. जरी कुठे गेले तर कुठपर्यंत जातील? हे उंचावून अजून ब्रह्मदेव महेश इथपर्यंत. ब्रह्म महेशा परते, वाढणे नाही जीवाते. विष्णू भगवंताला का नाही घेतलं इथं?
तेच स्वतः स्वमुखे आपण सांगत असे. आता ते विष्णू भगवान काय करतात, स्वतःच ठेवतात झाकून आणि दुसऱ्याचं पाहतात वाकून. ब्रह्मदेव महेशाचं सांगतील, ब्रह्मदेवाचं तुमचं काय झालं, आम्ही त्यांच्यातच, पण आता थोड्या वेळा जरा बाजूला आहे की नाही. जीवाचं ब्रह्म महेशापर्यंत धावणं नाही, त्याच्यावरती आपल्याला जायचं, त्याच्यावरती संत घेऊन जातात. उंच देवाचे चरण ते झाले अधिष्ठान. देव पाहो उंच ठाई उभे राहो. सद्गुरूने उंच बसविले हात न पुरे. यमाचा दाशी असता राणी झाले पदर लागता रायाचा. तेथून मग वरते ब्रह्मची की ब्रह्मदेव विष्णू भगवान शिव भगवान यांच्यावरती गेलं तर काय माहिती का, आपलं मूळ स्वरूप आहे, तिथं आपल्याला जायचंय. किती मोठा लांबचा पल्ला आहे. आपण इथे चिंगिरिंगी मध्ये फसलेलो आहे सगळे. अनेक शाखा उभरत्या त्याच्यावरती ब्रह्ममहेशाच्या, जिया सनकाधिक नाम विख्याता, ते सगळ्यांच्या वरती. म्हणून तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत. तर एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. तिया फळी फुळी नाडळता भरलिया ब्रह्मी, ते ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. म्हणून धनपै धनंजया. आता बघा ट्रॅक लगेच चेंज होतोय. एवढा संसार सांगितला, किती डेंजर आहे. 200-250 वेळी माऊलीने याच्यावर खर्च केला. आता पुढे सांगतात एवढं जरी सांगितलं घाबरायचं नाही, संसार वृक्ष आहेच नाही. बघा ते म्हणतात म्हणून पै धनंजया मी वाणिले रूप ते माया, कासवीचे तुपे राया ओंगारिले जैसी. आता हे जग एवढं आपलं, इकडं पिंचू झाला, वाघ झाला, ते माणसं झाली, कश्यप झाले, ऋषी झाले, इंद्रादिक देव, त्याच्यापुढे ब्रह्मदेव, त्याच्या पुढे सनकादिक, त्याच्या पुढे ब्रह्म. तिथं जायचंय. पण तुला सांगू का, हे सगळं मी जे सांगितलं ना हे खरं नाही. सांग बरं, राजाला कासवीच्या दुधाचं तूप केलं, राजाला मेजवानी दिली, आवडेल का नाही? कासवीच्या दुधाचं तूप काढलं, राजाला मेजवानी दिली त्या तुपाची, का नाही आवडणार? कासवीच्या दूधच येत नाही, तसा संसार वृक्ष खरा नाही. आता दुसरं सांगतात, मृगजळाची गातळी ती दिठी दुरून निहाळी, वाचून तेने पाणी साडी केली, केळी लाविली काय. आता तुमचा इंद्रायणी तांदूळ लावायचा आणि म्हणला फार मृगजळाची नदी आहे, बापरे, धरणच्या धरण आहे, लगेच पाईपलाईन खोदली त्यांनी आणि लावले साडी. येतील का नाही तिथं? का नाही येणार? मृगजळ आहे. तसं हे जगत काय, कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, मृगजळ म्हणत. एवढा डीप अर्थ आहे ज्ञानोबरायांचा. म्हणून संसार वाचून तिने पाणी साडी लाविसी काय. अरे मूळ अज्ञानच तो लटके, अज्ञान नाही. म्हणून अमृत अनुभवामध्ये अज्ञान खंडन एक प्रकारे नाही, अज्ञान आहेच नाही असं खंडन. आपल्याला असं वाटलं अज्ञान होतं मग त्याचं खंडन केलं, असं नाही. मूळ अज्ञानच तो लटके, मग तयाचे कार्य हे के तुले. म्हणून संसार रूप सत्य के वावोची गा, संसार सत्य नाही. म्हणून ते सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकारू, सांभाळी सांभाळी आपुली ही माया, आमासिका भयभीत केले देवी. रूप नाही नाव, रूप नाही त्यासी ठेवेले नाव, लटिकाच भ्रम श्रम वाढविला. हे खरं नाहीये, परंतु त्याच्या मागे लागलंय. म्हणून संसार सत्य की व्हावीची गा. पण संसार सत्य आहे असत्य आहे हे कधी कळेल? संतांचा अनुग्रह भेटल्यानंतर. संतांचा अनुग्रह भेटल्यानंतर नामचिंतन करावं लागतं, अष्टसात्विक भाव होतात, ते मुरावं लागतात आणि मग ते प्रबोध देतात. तरी प्रबोध जवनो हे तव निद्रे काय अंतू आहे. जोपर्यंत प्रबोध नाही तोपर्यंत निद्रेचा अंत. प्रबोध म्हणजे लख उजाडणे. का रात्री न सरे तव न पाहे तयावरते. सांगा बरे, आरोते. ते म्हणतात जर कावळ्यांना रात्र जर संपलीच नाही तर त्याला उजाडेल का? तसं आपल्या जीवनात जर तो सूर्योदय नाही उगवला संतांच्या कृपेने, तर मग मात्र तो प्रबोध नाही तोपर्यंत जागरूकता. तैसा तव पार्था विवेक नुथवी माता तव अंतु नाही अश्वत्था भव रूपाया. बघा, तोपर्यंत संसाराचा नाश होऊ शकत नाही जोपर्यंत तुमच्या डोक्याने विचाराची उंची गाठलेली नाही. याला बघा, या ते म्हणतात तव अंतु नाही अश्व. मूळ तैसे मूळ अविद्या खाय ते ज्ञान जे उभे होय, तैच या अंतु आहे एरवी नाही. ज्ञानाशिवाय मोक्ष मिळू शकत नाही ना.
ते म्हणतात ह्या अविद्येला खाणारं जर ज्ञान असेल तरच या संसाराचा नाश होईल, एरवी नाही नाश होणार. म्हणून ते म्हणतात ना आधी ना अंत स्थिती, याला आधी पण नाही आणि अंत पण नाही. ना रूप ययासी आधी, या संसाराला आधी नाही अंत नाही, याला रूप नाही. आता कायसी कुंथा कुंथी उन्मळूगा, आता तो संसार वृक्ष उपटून टाकण्यासाठी कुंथाकुंथी कुथाकुथी कशाला पाहिजे आपल्याला, एवढी काय कुथाकुथी करायची गरज आहे. आणि जर खराच असता एवढा संसार वृक्ष तर संत जरी असते तरी उकडून फेकू शकले नसते. असा कोण माहीचा लाल का तो संसार वृक्ष उकडून फेकू शकतो. पण कुथाकुथी का चाललेली, अहो आपले प्रवचन करताना सुद्धा कुथाकुथी आपली. आमच्यातले एक ज्येष्ठ आहेत ते म्हणल्या माऊली महावैष्णव ज्ञानोबराय असं म्हणतात. ते म्हणतात ज्ञानोबराय असं म्हणतात पण तू एवढा कुथून कणून कशाला म्हणतो, जरा दमानी घे ना. हे म्हणतानी जर एवढी कुथाकुथी तर संसार वृक्षाचं काय. आपल्या ज्ञानासाठी नवथा थांबला कीर्ती, तरी आता आत्मज्ञानाची लिंगोटी खांडून निघा. याला काय आत्मज्ञानानेच या संसार वृक्षाचा नाश होऊ शकतो, एरवी नाही. वाचो ज्ञानविने एक उपाय करशी तुके, ती अधिकच गुंपशी रुखी ये, याच्यात गुंतून मरून जाशील. आधी एरवी दोराचे आवुरगा, डांगा मिळविता पैगा, तो वावोची भारुगा केला रशी पडलेली. आणि तुम्हाला कोणता सापी काय माहिती, डांगा आहे का उरगा आहे, तो कोणता आहे. आणा रे पोरांनो, आणा काठ्या, आणा काठ्या. काठ्या आणायला पळाली पोरं, घाबरली, लटलट कापतात. आणि म्हणले मार बॅटरी, नीट मारला पाहिजे त्याला, नाही तर जर का सुटला तर डाव धरीन. आणि मग मारायला गेले तर बघितले तर रशी बसले जात गाडीत. उगाच पळापळी झाली उगाच. हे ज्ञानोबरायांना म्हणायचंय. ज्ञानोबराय म्हणतात मी जी साधना केली ना परमार्थात ती सुद्धा मृगजळातलीच होती. बाप रखमादीवरून नवल पै केली, तारू हरपले मृगजळी. तारू म्हणजे जहाज, कशात हरवलं, मृगजळात. मी साधना केली, मी ध्यानधारणा केली, जोपर्यंत रखरख आहे, दम आहे ना, वळवळ आहे, तोपर्यंत साधना. स्वामी विवेकानंद म्हणतात नामचिंतन पण करायची गरज नाही, पण आमचं ठाम आहे मी माणूस आहे, मी माणूस आहे, मी माणूस आहे. मग जोपर्यंत माणूस आहे ना ती रग जिरत नाही तोपर्यंत कबड्डी 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 कबड्डी. 10-12 जण ती 6-5-7 जण त्याच्या उरावर बसले तरी कबड्डी कबड्डी म्हणलं तर मग आता काही वाचत नाही. जोपर्यंत जिरत नाही तोपर्यंत परमार्थ. एकदा जिरली का संपलं, परमार्थ करावा लागत नाही. आहे ती वस्तू समजून घ्यायची, रश्य का साप हे ओळखून घ्यायचं. त्याला किती हे करत बसले ना, काय म्हणतात तुम्ही, पूजा घालीत बसले तरी त्यांनी निवाडा होणार नाही. हो, संत गाडगे बाबांचं कीर्तन झालं मुंबईला आणि तिथं होतं कीर्तन कशा निमित्ताने होतं माहिती का, सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त. आणि ती अगोदर आली तर म्हणले तो जावय म्हणला मी प्रसाद नाही घेणार, रुसून गेला, प्रसाद नाही खाल्ला त्या सासऱ्यानी. मग जावयाची बोट गेली बुडून, आता काय करायचं. मग म्हणले परत तुम्ही प्रसाद नाही घेतला, जा परत गेला, मग प्रसाद खाल्ला आणि लगेच बोट वर आली. ते म्हणले दुसऱ्या महायुद्धात आपल्या भारत देशाच्या मोठमोठी जहाज बुडालेली, तर महा गव्हर्नमेंटला कसं काही कळत नाही. त्यांनी अशी 400 सत्यनारायण घालावे ना भाऊच्या धाक्यावर, गुलाबा बांधराव, म्हणजे सगळ्या बोटीवर येतील. डोकी चालतात का नाही आपली, पायी तीर्थयात्रा घडून डोकं खुशाल, गहाण पडो अशी आपली बुद्धी. डोक्याने परमार्थ करायचा असतो, पायानी नाही. मग ते म्हणतात जसे त्या रश्या पाहिल्यानंतर कळत अरे रे रे उगच पळालं बरं का, तशी तरावया मृगजळाची गंगा, डोनी लागी धावता दागा, माझी ओहळे बुडीजे पैगा साच जेवी. परमार्थ करता करता माणूस अजून रसा तळाला गेली तरी परमार्थ कळाला, करता करता मेली तरी परमार्थ कळाला नाही. का तर पाहिली काय माहिती का मृगजळाची नदी. तो म्हणला अरे बापरे, आता मी त्या किनाऱ्यावर कसं जाईल, की कसं किनाऱ्यावर जाईल. म्हणला आता बोट बनवली पाहिजे. आणि मग रानावनात पळ सुटला. म्हणला काय करतो, झाडं तोडतो, फळ्या करतो आणि बोट बनवतो. आणि पळत सुटला कशासाठी, मृगजळाची नदी. आणि खऱ्या ओढ्यात बुडून मेला असं ज्ञानोबराय म्हणतो. कशात बुडून मेला, खऱ्या ओढ्यात बुडून. आणि काय तराय निघाला होता, काय वाक्य ज्ञानोबरायांचे. तरावया मृगजळाची गंगा, दोन्ही लागी धावता दागा, माझी ओढे बुडीजे पैगा साच जेवी, खऱ्या ओळात बुडून मेला.
तेवी नाथलिया संसार. हा संसार आहे का? हं? अरे अजून सांगणाराच्या डोक्यात संसार आहे. अजून संसार आहे. आमची पोरं कशी शिकतील पोरं तुमची? संसार आहे का? मग करायचं नाही का काम? जी वाट्याला आलेली ते कर्म 3ऱ्या अध्यायात सांगितलं. स्वधर्माचं पालन नियमान हितबारे करायचं. तेवी नाथलिया संसारा उपायी जाच तया वीरा आपण पे लोपे वारा विकोपी जाय म्हणून स्वप्नीच्या घाया ओखद चेवणी धनंजय तेवी अज्ञानमुळे याया. ज्ञान खडग, ज्ञान रूपी खडग जर असेल तरच आपण याच्यातून तरुण जाऊ शकतो. एरवी नाही. आणि ती ज्ञान रूपी खडग जर असेल तर त्याला सारखी धार लावली पाहिजे. या अरुणाबाला म्हणत असतो सारखी धार लावावं लागती. त्याप्रमाणे ते म्हणतात निसळे विवेक सहाने. कोणत्या सहानेवर त्याला धार लावायची? विवेकाच्या ज्या ज्ञानाने. जे ब्रह्मास्मी बोध हे सनाने. ब्रह्मास्मी बोध आणि मी ब्रह्म आहे. मग पुरतोनी बोधे उठणे एकलेची. आणि मग त्याच्या वेगळे आपण होऊन जातो. आणि मग ते तरण्यासाठी तुमच्या हातामध्ये ते ज्ञान खडग धरायला तुमच्या मुठीत सुद्धा जोर पाहिजे. परिनिश्चयाचे मुष्टिबळ पहावे 1-2 वेळ. मग तुळावे आतीचो खाळ मननवरी. पायचा आपल्या हातात ते शस्त्र फिरवता येते का? मग निधिध्यास झालिया पुढे दुजी नुरेल घाया पुरते का? पाठी हातियार आपण प्या जर हातात आलं. आणि मग बघायला गेलो जर निधिध्यासाने ईश्वर स्वरूप जर आपण झालं पुढे दुसरं कोणच नाही मारायला. हात्यार ठेवून द्यावा लागेल. त्यावेळेला नामचिंतन करायची गरज नाही. वैराग्याची गरज नाही का त्या स्टेपला गेलो. त्याला म्हणतात पूजा जप ध्यान तसे असं नाही. ती स्टेप आपल्याला गाठवायची. आता ते आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रभेची वाडे नेदीच ओरो कवणीकडे भववृक्षाशी. आणि मग ती भववृक्ष पुढं फेकून दिला काही कळत नाही. बघा आणि जोपर्यंत आपल्याला वाटतं मला जन्म मरण आहे तोपर्यंत राहणार. तया पुनरावृत्तीची वाट जेवी मजसी एकवड झाले जे ज्ञान चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. त्यांना जन्म मरण नाही. अगा उपजणे आणि निमणे हे साचचे जे का मानणे तो जीव लोक मी म्हणे संसार. जर तुम्हाला आपल्याला असं वाटतं खरंच माझा जन्म होतो माझा मृत्यू होतो, माझा जन्म होतो मृत्यू होतो, त्याला मी संसार वृक्ष म्हणतो. आणि तुम्ही त्याला सत्य समजता त्याचं नाव जीवलोक. आपला जन्म बी नाही होत आणि आपला मृत्यू बी नाही होत. हे अंतिम सत्य परमात्म्याचं आहे. परमार्थामधलं ते कळालं पाहिजे. जोपर्यंत उपजणं निम्न खरं वाटतंय, जन्माला येणं मरणं खरं वाटतंय तोपर्यंत आपण जीवलोकात आहे. आणि जोपर्यंत जीवलोकात आहे तोपर्यंत संसार वृक्ष आहेच. मग त्याच्यासाठी जन्म मरण आहेच. म्हणून ते म्हणतात तुम्ही जर वैराग्य विवेक आणि संतांची संगत घेतली तर आणि ज्ञानही आपोते होईल. प्रज्ञा परमाण उगा नदी सकळ शास्त्राची सर्वत्वाचा परी ते उत्पत्ती ऐसी जरी विरक्ती नरेगे मानसी तरी सर्वात्मक मज ईश्वराची भेटी नव्हेच गा. जर विवेक आहे ज्ञान आहे पण वैराग्य नाही तर काय उपयोग होणार नाही. आणि लय अभ्यास आहे त्याचा. ते म्हणले लय अभ्यास आहे तरी काय उपयोग नाही. हा गा ओसंतयाच्या ग्रंथी काय तुटती संसार गुंती का परिसिलिया पोथी वाचली होय. उशाला ग्रंथ ठेवले म्हणून काय संसार रुपये आपले जन्म मरण टळल काय? का असं पाया पडल्याने ताटातूट होईल का संसाराची? नाही. तैसा चित्ती अहंते ठाव. अहंता गेलेली नाही. आणि जीवे सकळ शास्त्राचा सराव ऐसे कोडी एक जन्म जाव परी न पवेजे माते. कोट्यावधी जन्म ग्रंथ वाचले त्यांनी पण अहंकार गेला नाही चित्तातला काहीच उपयोग नाही. याच्यानंतर ते सांगतात पुढे सांगतात का जर तू भगवत स्वरूप झालास तरच तू मला येऊन मिळशील. एरवी नाही. मग म्हणे सर्वत्र सचिदानंद मीच एक स्वतः सिद्धू जो आपण पेशी भेदू नेणून जाणे. तो म्हणतो मी सर्वीकडे व्यापक आहे. तो मी स्वतः सचिदानंद आहे. सचिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या या साधने सच्चित आनंद पदवी घेणे. भागवतकार सांगतात एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकने दिला असेल. तू कबर आहे म्हणतात धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या या साधने आनंद पदवी घेणे. तुम्ही जर भगवत स्वरूप झालात तरच भगवंत कळेल. एरवी कळू शकत नाही. 15.5 मिसळावी तय 15.5 व्हावी तेवी मी झाली या संभवे भक्ती माझी. अर्जुना तू जर कृष्ण झालास तरच तुला कृष्ण कळेल. एरवी कृष्ण वेगळा मी वेगळा म्हणून कधीच कळणार नाही.
आपल्याला देव व्हावं लागेल. म्हणून तुकोबारा देव भावायचे गेले ते हागा सिंधूची आण होती तरी गंगा कैसे मिळती. सागर वेगळा असता आणि सिंधू वेगळे असती तर ते दोघ जण एकत्र मिळाले असते का. अमृतानुभव सांगतात सागर आणि सरिता, समुद्र आणि नदी हे दोन नाहीत. जरी त्यांचं स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी नाव असलं तरी समुद्र कसा आहे पुल्लिंगी पुरुषलिंगी आणि नदी कशी आहे. तर म्हणजे नदीत हात घातल्यानंतर कधी तिची वेणी हाताला लागली का नदीची नाही का नथ लागली हाताला नाही. आणि समुद्र पुरुष म्हणून हात घातला समुद्रात दाढी मिशी लागली का त्याची तुमच्या हाताला जोग महाराजांच्या अमृतांवर. ते दोन्ही दिसायला जरी वेगळे असले तरी असायला एक आहे. जर ते वेगळे असते ते एक झालेच नसते. याप्रमाणे आत्मज्ञान आपल्याला झालं पाहिजे. आपण भगवंताला गेलोय शरणना तर आत्मज्ञान झालं पाहिजे. आणि जर नुसता मोह घालवायला गेला होता धृतराष्ट्र, अर्जुन मोह घालवायला गेला होता. अरे अर्जुनाचा तर मोह गेला पण धृतराष्ट्राचा सुद्धा मोह गेला. अशी ही अक्षर जर कानावर पडली तर हो साचच बोलाचे नव्हे हे शास्त्र पै संसार जिनिते ते हे शस्त्र आणि आत्मा उतरविते मंत्र अक्षरी. याच्यातून आत्मा अवतीर्ण होतो संसार कुणीकडे गेला काही कळत नाही अशी याच्यामध्ये शब्द आहेत. अरे हे जर आपण सेवन केलं तर आपला नुसता मोह जाईल असं नाही आत्मज्ञान भेटेल. सेविले अमृत सरिता रोग दौडोनी कुटुंबंडू सुटा अमरण उचिता देऊन घाले. एखाद्या माणसाला कॅन्सर झालाय आणि तुमच्याकडे अमृत आहे तर अमृत घेतल्यावर त्याचं कॅन्सर जाईल का नाही आणि अमर पण होईल का नाही तो. तसं तैसे गीता हे जाणत लिया काय विस्मोय विस्मोह विस्मोयो मोह जावया. तरी आत्मज्ञान आपण पे मिळीचे एक. इथं आत्मज्ञानही होतं मोह पण जातो आश्चर्य जातं सगळं निघून जातं याच्यात आणि आत्म्याची भेट होती. अशा प्रकारचा हा 15वा अध्याय ज्याची शेवट सांगतो. एरवी गीता श्रवणा उसरी आवडो लागता अनाधिकारी. धृतराष्ट्र अनाधिकारी वाटत होता पण त्याला मोक्ष मिळाला. आणि आपली का बाबा अशी कंडिशन करून घ्यायची का कमीपणा घ्यायला तयार नाही आपण. आपल्याला कळत नाही का आपण का ना घासत नाही का मनुष्य जन्म फुकट घालवायचं 84 लाख श्रेणीमध्ये परत जायचं आणि तिकडे कू का करत बसायचं. धृतराष्ट्राला मोक्ष भेटला इथं म्हणतात एरवी गीताश्रमना उसरी आवडो लागता अनाधिकारी. अनाधिकारी होता कोण धृतराष्ट्र. 90 अध्याय सांगतात म्हशीचा रेडा जसा पाण्यात बसला त्याला किती हाकलला तर उठत तसा हा मोहाने व्यापलेला होता पुत्र मोहाने. पण परीक्षेकी तेच उजरी पातला भली. तोचा शेवट चांगला झाला. कसा ते म्हणता जेव्हा द्राक्षे दूध घातले ते वाया गेले गमले परी फळपाकी दुनावले देखीचे जेवी. द्राक्षाच्या बुडाला पूर्वी दूध घालायचे लोक आणि त्यावेळेला वाटायचं दूध गेलं वाया पण द्राक्ष फळं आली गोड झाली का कळायचं. तसं तैसी श्री हरिभक्तीची अक्षरे संजय सांगितली आदरे कोणाला तीही अंधू तोही अवसरे सुखिया झाला. कोण धृतराष्ट्र. भगवान श्रीकृष्णाची अक्षर स्वतः ऐकली आणि त्याने त्या संजयाने धृतराष्ट्राला सांगितली. त्या धृतराष्ट्र मृत्यूच्या वेळेला सुखी झाला. सुखी म्हणजे आत्मज्ञानी झाला. त्याला जर मोक्ष येता आपल्याला का नाही. म्हणून 15व्या अध्यायात हा ग्रंथ संपला. तरी पण 16 रिपीटर साठी आता 16, 17 आणि 18 आपल्याला पाहायचं. 16व्या अध्यायाचं नाव आहे दैवी असुर संपत्ती भाग योग. याच्यामध्ये दैवी योग पण सांगितले आणि आसुरी सुद्धा संपत्ती. आसुरी सुद्धा संपत्ती आणि दैवी सुद्धा. याची पहिली ओळ 16व्या अध्यायातली फार जबरदस्त. मावळविती विश्वाभासू नवल उदयला चंडावशू अद्वै विजानुकासू वंदू आता. सांगा बरं. ते म्हणतात की पहिल्या ओवीमध्ये सांगतात माझ्या जीवनात असा सूर्योदय उगवला की अद्वै विजानुकासू वंदू आता. माझ्या जीवनात असे स्त्री गुरु रूपी सूर्य उगवले. मावळविती विश्वाभासू. गुरुजींना जर शरण गेलो असेल आपण गुरुजींना तर आपल्या पत्रात काय पडलं पाहिजे विश्वाभास मावळला पाहिजे. आपण जर गुरु केले तर विश्व तसंच दिसते. बाबा तसा मी तसा लेकर बाळ तशी समजायचं. बाबाकडे गेलो नाही आपण असल्यास कोणत्या तरी बाबाच्या माग फिरतोय. मावळविती हा विश्वाचा
भासू नवल उदयला चंडावशु म्हणजे सूर्य भरतोय झाला आतवय बीजानुकासू बंधू आता जशी सूर्य उगवल्यानंतर सूर्य विकासनी कमले उमलतात तसा गुरुजींची कृपा झाल्यानंतर माझ्या जीवनात अद्वय माझ्या जीवनात द्वैत शिल्लक राहिले नाही सुख दुःखाच्या पलीकडे गेलो आणि मला लख उजाडलं मला परमात्मा दिसू लागला जो अविद्या राती रुसुनिया गिळी ज्ञान अज्ञान चांदण्या जो सुदिन करीत ज्ञानिया स्वबोधाचा जो गुरुजीला शरण गेलाय ते गुरुजी त्याच्या जीवनात अविद्या राती रुसोनिया त्याच्या जीवनातून अविद्या रूपी रात्री रुसून जातात त्याच्याकडे अज्ञान शिल्लक राहत नाही जेव्हा गुरुची कृपा होते गिळी ज्ञान अज्ञान चांदण्या त्या अज्ञान रूपी रात्रीतल्या चांदण्या गिळतो पण कोणत्या ज्ञानाच्या सुद्धा आणि अज्ञानाच्या ज्ञान सुद्धा अज्ञानच आहे आणि अज्ञान तर अज्ञानच आहे ही जी वटवटे नाही याला सुद्धा अज्ञान म्हणतात कारण त्याचं वर्णन करू शकत नाही ती वस्तू वर्णनातीत आहे म्हणून ज्ञानेश्वरी साधकासाठी अमृत अनुभवामध्ये प्रभू रामचंद्रांची चर्चा चालू असताना प्रभू रामचंद्रांनी विचारलं वशिष्ठांना कसं आहे तुमचं स्वरूप तुम्हाला आत्मज्ञान झालं कसं आहे तुमचं स्वरूप तो वशिष्ठ गप्प एक नाही दोन नाही प्रभू रामचंद्राच्या सुद्धा डोक्यात गडबड झाली तर आपलं काय रे बाबा आपण लय उराला वाळू लावून चालतो रामचंद्र म्हणतात माझ्याकडून काही चुकलं काय ना प्रश्न कराय बाबांना पण मागच्या वेळेला मी बाबांशी काहीतरी चुकीचं बोलले म्हणून बाबा आता माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही का काय म्हणून परत दुसऱ्यांदा माझ्याकडून काय मिस्टेक झाली का कसे ईश्वराचं स्वरूप तुमचं स्वरूप गप आणि मग त्यांच्या लक्षात आलं का ते बोलता येण्याजोगं शब्दाने सांगता येत नाही कुणी दाखवता नाही ते मौन ज्ञान झाल्यानंतर माणूस शांत होऊन जातो आणि अज्ञानात वळवळ चालू असते ज्ञान अज्ञानी चांदण्या गिळून टाकतो अज्ञान रूपी रात्रीतल्या जो सुदीन करीत ज्ञानिया स्वबोधाचा त्या ज्ञानियाला तो गुरुजी त्याच्या जीवनातला असा दिवस उजाडतो का त्याला स्वबोध होतो आपल्याला अबोध आहे आता आपल्या स्वतःचा काय आहे बोध नाही आणि तिथं स्वबोध होतो जे विवळते सवळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे सांडती देहांतीचे अविसाळे जीव पक्षी आणि एकदा का ते आत्मज्ञान झालं का जसे पक्षी घरटी सोडून जातात तसं देहांतीची अविसाळे जीव पक्षी तो जीव आपल्या आत्माला मी संपत हांडे मी प्रवचनकार आहे मी अमुक आहे तो या देहाबद्दलचं तादात्म्य सोडून निघून जातो म्हणजे मरत नाही असतो देहात पण देहाचं तादात्म्य सोडतो जीवपणा संपला तरच देहाचं तादात्म्य संपू शकतो आणि जीवपणा काय मी देहपणा पण काय बरोबर जीवपणा संपला का देहबुद्धी सुद्धा लिंग देह कमळाच्या 4 शरीर आपल्याला एकच शरीर माहिती स्थूल शरीर याचीच आपण फक्त माहितीच्या दिवशी त्याची काडी लावून राग करून टाकतो कोणत्या शरीराची स्थूल खर्रा जाळायचं आहे सूक्ष्म शरीर जे वासनामय इकडून इकडं पळायला लावतो त्याच्यानंतर कारण शरीर आहे अज्ञानमय त्याला लख उजाडणं आणि जर बोध झाला असेल एखाद्याला कीर्तन प्रवचन करतो मास्टर माणूस आहे तरी सुद्धा तो चौथ्या देहात आहे कोणत्या महाकारण या चौ देहाची करोनिया बीट त्याच्या पुढं जायचंय आपल्याला कुठं जायचंय चौ देहाची करोनिया बीट उभा असे नीट 4 देहांना लात मारायचं बघा असा अभ्यास करायचा आहे इथं स्थूल देहाचं चाललंय सगळं सूक्ष्म देहाची काळी त्याला दुसरं वाक्य लिंग शरीर सुद्धा 2 नाव आहे त्याला इथं लिंग देह तिकडं सूक्ष्म शरीर त्याची वासना बाद करायची अज्ञान कारण शरीरातलं काढायचंय आणि मी ज्ञानी आहे मला ब्रह्मास्मीचा बोध झालाय मी ब्रह्म आहे जग ब्रह्म आहे असं जोपर्यंत म्हणतोय तोपर्यंत तो कशात आहे काठावर आहे महाकारण देहामध्ये हो मोक्ष रेखे आलेला आहे कुठं आलाय तो मोक्षच्या गावात नाही गेला कुठं आला मोक्ष रेखे बॉर्डरला आलाय पण बॉर्डरवर जर त्याला शूट केला का तिकडच मेला समजायचा हो मोक्षाच्या 4 देहाची करून या बीट उभा असे नीट विटेवरी त्या 4 देहांना सोडून आपल्याला पुढे कोटीची वेचत्या चित्त भ्रमाचा बंदी मोक्ष जयाचा उदयला होय त्याच्या दृष्टीने बंद सुद्धा संपला आणि त्याच्या दृष्टीने सापेक्ष असणारा मोक्ष सुद्धा शब्दाची शब्दाच्या आसकडी भेद नदीची दोही थडी आरडाते विरह वेडी बुद्धिबोध त्या शब्दाच्या ज्ञानाच्या
शब्द ज्ञानाच्या नदीच्या किनाऱ्याला. इकडं कोण आहे? चक्रवाक पक्षी आहे, इकडे बुद्धी आहे आणि इकडं बोध आहे. आणि मधी काय झालेली नदी आहे. तो बोध, ती बुद्धी म्हणते मला बोधाला भेटायचं. बुद्धी म्हणजे मादी स्त्री आणि बोध म्हणजे पुरुष. तो म्हणतो ती मादी म्हणते मला त्याला भेटायचे पुरुषाला. आणि मधी कशी आहे? भेद नदी आहे, शब्दाची आसपडी. तया चक्रवाकाचे मिथून साम्य रसाचे समाधान भोगी विजोचित गगन भुवन दिवा. तो साधू माझ्या जीवनात आल्यामुळं माझ्या बुद्धीची आणि बोधाची जी ताटातूट झाली होती ते काय झालं आता आमचं ऐक्य झालं. जेने पहालिये पहाटे भेदाची चोरळी फिटे रिगती मा आत्म अनुभव वाटे पांथी योगी. रात्रीच्या वेळेला आपण काम करतो आणि सकाळी उजाडलं का थोडस ऊन असतं ना प्रकाश, त्यावेळेला लोक निघतात प्रवासाला. संत म्हणतात त्या प्रवासाला मी प्रस्थान. प्रस्थान म्हणजे मोक्षाच्या दिशेने प्रस्थान. पंढरपूरला चालले आळंदीवरून, ट्रेनवर सुद्धा लिहिलं रेल्वे स्टेशनला प्रस्थान. तसं आपलं प्रस्थान कुठं पाहिजे? मोक्षाच्या दिशेने. त्या प्रस्थानला निघाला तर भेदाची चोरळ पेटे रे गती आत्मानुभव वाटे पांथिक योगी. आत्मज्ञानाच्या वाटेला निघतात. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाली ऐसा. जयाचे विवेक किरण संगी उन्मेक सूर्यकांत फुगणे दिपले जाळीत दागे संसाराची. आणि त्या प्रखर किरणामध्ये संसार संपून जातो. जयाचा रश्मी पिंजू निबरू होता स्वरूपी उखल तो महासिद्धीचा पूर मृगजळाचा. मृगजळाचे पूर येतात, रिद्धी सिद्धी प्रगट होतात साधकाला. होतं आज बी असं, तुम्ही म्हटलं का तसं होईल खरं प्रामाणिक साधना केली तर. पण त्याच्या नादी लागत नाही साधू. तो मृगजळाचा पुरे समजतो जो प्रत्येक बोधाची अमाथा सोहम अमतेच्या मध्यान्नी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपणा पतळी. जेव्हा तो गुरुरूपी सूर्य बरोबर डोक्यावर येतो, सूर्य डोक्यावर आले आपली सावली कुठं जाती? आपल्या पायाखाली जाते. तसं देह बुद्धी कुठं जाते? आत्मबोध झाल्यानंतर कल्पनेची सासू तिचा बहुतची जाचू देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू. त्यावेळेला मग मात्र तेव्हा विश्व स्वप्ना सहिते कोण अन्यथा मती निद्रेते संभाळी नुरीची जेथे माया राती. मग माया राती राहत नाही, अद्वय बोधात मध्ये तो मिक्स होतो. मग विश्व स्वप्न गायब होऊन जाते. हे जगत दिसत नाही, परमात्मा दिसतो. म्हणजे मग आपण काय माणसाला धडकत जाणार का? नाही दिसणार. अलंकारच दिसणार, पण त्याच्यातलं काय दिसणार आता? सोनं. या उपाधी माझी चैतन्य असे सर्वगत पण दिसत तसंच जगत, पण त्याची आता दृष्टी बदललेली आहे. ते म्हणतात अद्वय म्हणून अद्वय बोध पाटणी महानंदाची दाटणी. कोणत्या आनंदाची दाटणी? महाआनंदाची दाटणी झाली, तिथं दाटी झाली. मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावं लागे. इतकं सुख त्याची दाटी झाल्यानंतर हे तुला सुख घेईन, मी तुझं सुख घेईन, असं होईल का? मग त्यामुळे सुखानुभूतीची घेणी देणी मंदावं लागे. असं झाल्यानंतर श्री गुरु नाही भेटले तरी चालतात. मग श्री गुरु पण टाळतात भेटायचं आपल्याला जेव्हा परिपक्व होतो. आणि जोपर्यंत कच्च आहे ना आपण तोपर्यंत ते आपल्या माग पाहतात. एकदा काम झालं आता हे गिराईक सोडून द्यायचं, आता दुसरे गिराईक पकडू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या सत्यवादाची तप वाचा केली बहुत कल्प तया महा फळाची त्या फळाचे हे महादीप पातले प्रभू. ओ जीवित्वाच्या आडवी आतुडलो होतो मरणगावी ते अवदसाची अवघी फेडली आजी. आता माझ्या मागची अवदसा गेली. जीव लोकांच्या ह्याच्यामध्ये मी अटकलो होतो आणि ती माझी मरणाची जे जन्म मरणाची राहटी होती ती अवदसा संपली. त्या माझं पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीची. आणि त्या ज्ञानाची एवढी ताकद आहे बरोणी प्रपंचाचा गोटू की जे देखताची देखता द्रष्टू आनंद साम्राज्याच्या पाठू बांधू जे जीवा. आत्मानुभवाचं वाढत गेलं का सुख वाढत गेलं का, जसं एका गर्भवतीची जशी कूस वाढते तसं बोध पुत्र जेव्हा राहतो गर्भ आपल्या पोटामध्ये एक दिवस आपली कूस वाढते आत्मानुभूतीची. आणि तो शेवटी प्रपंच आनंद साम्राज्याचा पाठू बांधी जे जीवा.
एवढी लाठेपणाचा उपाय, एवढी ज्ञानाची ताकद आहे आणि नाहीच म्हणे देव, इतर साधनामध्ये ती ताकद नाही. हा सम्यक ज्ञानाचा राहो उपाय माझी. आणि याच्यातून आपल्याला जीव आत्मज्ञानाच्या ठिकाणी जाऊन भेटतो. याच्यापेक्षा दुसरा मार्ग ऐसे आत्मजिज्ञासू जे होती ते तोषलेने चित्ते, जे आत्मजिज्ञास होते त्यांना हे ज्ञान भेटल्यानंतर तोषलेने चित्ते आदरे तया ज्ञानाते ओवाळीते जीवे, जीवा भावाने ते त्या ज्ञानाला ओवाळून जातात आणि प्रसन्न होतात. असे जिज्ञासू, अरे माझं काम झालं, माझ्या जीवनाचं काम झालं. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञान देव. त्याच्यासाठी जर कळत नसेल तर ते म्हणतात तुम्ही काय करा, तैसा वेद प्रतिपाद्य जो ईश्वर तो होवाला गोचरू श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. आजी म्हटलं अभ्यास करायचं म्हणजे काय, ग्रंथ चाच पडायची, कशात सुख भेटल, कशात सुख भेटल. तो तैसा वेद प्रतिपाद्य जो ईश्वर, वेदाने प्रतिपादन केलेला जो भगवंत तो होवावा लागी गोचरू, तो जर आकळायचा असेल, कळून घ्यायचा असेल, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे म्हणजे ज्ञानेश्वरी, भागवत, तुकाराम महाराजांचा गाथा याचा अभ्यास करत राहायचा. तो जो ज्ञानी माणूस आहे तो लय स्पष्ट बोलत असतो, लय स्पष्ट बोलत असतो, त्याला कोणाशी घेणं देणं नाही, पण त्याचं बोलणं कोणाला खुपत नाही. ते म्हणतात तरी मऊपणे बुबळे झगडताही परी नाडळे, एरवी फोडी कारोळे पाणी जैसे. पाण्याची धार आहे ना सतत, ते पाणी जर आपल्या डोळ्यावर मारलं तर डोळ्याला लागते का, डोळा किती नाजूक आहे, पण तेच पाण्याची जर सतत धार काळी दगडावर ठेवली तर त्याचे दोन भाग करू शकतात. तसं संतांचे शब्द आहेत, हो तुमच्या अज्ञानाचं भेदन करून टाकतील, पण ते करत असताना ते पाणी दगडाला भेदतं पण डोळ्याला मात्र इजा होऊ देणार नाही. तरी मऊपणे बुबळे झगडताही परी नाडळे, एरवी फोडे कारोळे पाणी जैसे. तैसे तोडावया संदेह, आपल्या काय संदेहाच्या सुटल्या झालो, पोटी शीतळ झालो का नाही, पण म्हणतोय नुसता पोटी शीतळ झालो, अजून संदेह तर लई का. ज्ञाननाथ बाबा म्हणतात झाली संध्या संदेह माझा. संदेह म्हणजे संशय फिटले पाहिजे. कशाची संशय, देह आहे का आत्मा आहे, परमात्मा आहे का जग आहे, हे संशय सुटले पाहिजे. तोडावया संदेह तीक जैसे का लोह, लोखंडासारखं स्पष्ट बोलणं. श्राव्यत्व तरी माधुर्य पायी घाली, त्याच्या बोलण्यातून तुम्हाला आनंद पण वाटेल त्या महात्म्याच्या बोलण्यातून. आणि ते लोखंडासारखं तीक्ष्ण शस्त्रासारखं सुद्धा असणार आहे का नाही. शब्द काय म्हणतात त्याच्यामध्ये, धर्माचे पालनचं तिसरं शरण तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. बाण आहे त्यांचा लोखंडाचा पण कसला, वाचेचा. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. ऐकता कौतुके कानतेची निगती मुखे, कानाला तोंड निर्माण होतील ऐकताना, बापरे बापरे काय करू काय नाही, खाऊ का काय त्या शब्दांना. तो शब्द ऐकायचं पण त्याला काय वाटतं, खावा. कानताची निगती मुखे जे साच रवीचे निबिके, ब्रह्मा ही वेदी. ते ब्रह्म नाही निर्गत दाखवता येणार शब्दात, पण शब्दाने त्या ब्रह्माला भेदून ते पुढे निघून जाईल. असं महात्म्यांचं बोलणं असतं. एवढं त्यांच्या बोलण्यात ताकद असते. किंबहुना प्रियपणे, आणि माझ्यावर त्यांनी जर कोणी आपल्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवला तर त्या विश्वासाचा ते गैरफायदा घेत. किंबहुना प्रियपणे कोणतेही झकवणे, यथार्थ तरी खुपणे नाही कवना. कोणला फसवणार नाही आणि कोणला लागल टोचल असंही बोलणार नाही. तैसे श्रवण शुक चतुर परिणामही साचार, बोलणे जे अविकार ते सत्य येते. सत्य त्याला म्हणतात, सत्य सांगितल्याशिवाय राहायचं नाही. मग ते कठीण शब्दात सांगा पण त्याचा परिणाम चांगलाच होईल. डॉक्टर कापतो पण परिणाम चांगलाच, इंजेक्शन टोचतोच पण परिणाम, औषध कडूच पण परिणाम चांगला. देवी बुद्धिमंती देही अहंता सांडूनी पाही, सांडीचे अशेषही संसार जात. जर बुद्धिमंताने त्याच्यात तोलून पाहायचं सार काय असार काय, आणि त्या संसाराला सांडून टाकायचं, त्याचा अभेद करायचा. तया नाव त्यागू म्हणे तो यज्ञांगू, तो मानून शुभंगू पार्थू कुसे. आणि अशा प्रकारचं ज्ञान आहे. साधू पळत असतो, साधू आपल्याला कीर्तन प्रवचन सगळं सांगेल, असे साधू आहेत आजही पण आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर. ते भेटतील पण ते आपल्यात गुंतणार नाहीत, आपल्या प्रेमातही गुंतणार नाही, आपल्या
द्वेषातही नाही. नदी जशी पळत असते ती पळत असते तिच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी समुद्राला, तसं साधूही आपल्या आत्मस्वरूपासाठी पळत असतं. पण जाता जाता आपण जर भेटलो तर आम्हाला ज्ञानाचा आपल्याला उपदेश करतो. का फेडीत पापता पोखीत तिरीचे पादम समुद्राचा याप गंगेचे जैसे. नदी जशी जाते तापलेल्यांना आंघोळी गेली उन्हाळ्यात तर बरं वाटतं, हिरवीगार गाव करत जातो आणि स्वतः जाऊन समुद्राला मिळतो कोण नदी. त्याप्रमाणे साधू. दुसरं उदाहरण सांगतात का जगाचे अंधत्व अंधे फेडी कोण सूर्य. स्त्रियेची राऊळे उघडी दुकानदारी सगळे जगातलं लखलखाट उजळतो. निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणे. तो जसा प्रदक्षिणेला निघालाय तसा सूर्य प्रदक्षिणाला निघाला तसा साधू पण निघतो. आणि जाता जाता जगाचं अंधत्व आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे अंधत्व आलेलं आपलं ते काढून टाकतो. आपल्या जीवनाची पहाट करतो. जो बांधिली सोडीत आपण जो गुंतलेलो आहे ते सोडतात. बुडाली काढी ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो. मी बुडत होतो, पुढे इंद्रायणीत बुडीत होती का, आपण बुडतोय का तरतोय आता. अरे 50% नाही 90% लोक बुडतायत आणि जे बुडणारे तेच चालीत म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो. अरे आता काय याला कोण वाचवायला यायचं नाही. बांधिली सोडी बुडाली काढी तर साकडे फेडीत अर्थाची या. ज्यांच्या काय अपेक्षा आहेत ते आपण त्यांच्या पूर्ण करतात. जर तुम्हाला जर मोक्ष हवा असेल तर धर्माधिका चौगा तू पुरुषार्थाची तैच मातू करावा जै संगा तू सांडीला हा. काम क्रोध लोभ यांना टाका मग आपलं काम होईल. या तिघांना डावला तर धर्मातला चौथा पुरुषार्थ मोक्ष तुमच्या हाताला लागेल. हे तिन्ही जीव जवळ जागती काम क्रोध लोभ तवरी निकयाची प्राप्ती हे माझे कानही न ऐकती देवही म्हणे. हे तिघ जण असून नाही काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी. मग हे तिन्ही जीव जे गेले पाहिजे काम क्रोध लोभ मग आपल्याला पहाट होईल. जया आपण पे पडिये. ज्याला वाटत असेल माझं कल्याण हो आत्मनाशा जो बी आपल्या आत्मनाश नाही व्हावा, आत्मा मिळाल्यानं मनुष्य योनीतला त्याचा नाश न व्हावा असं ज्याला वाटत असेल त्याने न धरावी सोयी सावध होई. जे आम्ही सांगतो त्याचा ऐका सावध व्हा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. तैसा कामाधिकती सांडूला सुख पावणे जगी सुखलाही मोक्ष मार्गी सज्जनांचा. आणि मग या तिघांचा नाश केल्यानंतर त्यांना सोबत न घेता त्यांचा अभेद केल्यानंतर चांगल्या लोकांची संगत भेटते आणि मोक्ष मार्गाचा प्रवास आपला सुरू होतो. मग सत्संग एक प्रबळ आहे. सत्संग करायचा पण कसा प्रबळ कमजोर नाही. सत्शास्त्राचे निबळे ही सत्शास्त्र वाचायची. जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राणे. जन्म मृत्यूची रान तो गुस्तरून फेकून देतो. ते वेळी आत्मानंद आगरी जे सदावस्थे बरवे ते तैसेच पाटण पावे गुरुकृपेचे. आणि मग त्यावेळेला हळूहळू त्याला श्री गुरूंची भेट होते. असा सत्संग करता 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 ते प्रियाची परिसीमा तो भेटे. माऊली आत्मा माऊलींचा जो आत्मा आहे तो भेटेल. तेवी खेवी आटे डिडिंबा संसारी गए. आणि असं जर लिंकनी गेलो आपण तर माऊलीला अभिप्रेत असणार जो आत्मा आहे तो आपल्याला भेटेल आणि संसार जात सगळं संपुष्टात होईल. ऐसा जो काम क्रोधा लोभा झाडी करून ठाके उभा तो एवढ्या लाभा गोसावी होईल. तो मालक होईल या प्रॉपर्टीचा. असा जो जगी समान सुकुरकू हिताहित दावी ती दीपू तो अमान्य केला बापू वेदविषयी. काही लोकांना वेदाचं घेणं नाही, आम्ही नाही ग्रंथ वाचत, आम्हाला काय घेणं देणं नाही, अमुक नाही तमुक नाही. यांनी काय केलं स्वतःच आहित केलं. वेद नको न धरी विधीची भीड न करी आपली चाड वाढवीत गेला फोड इंद्रियांचे लाड पुरवत गेला. इंद्रिया श्रवणी लपो नको. काम क्रोधाची कास न सोडीची पाळली भाष्य स्वैराचाराचे असोस वगळाला रान. तो सुटकेची वाणी जर यांची संगत केली तर सुटू शकत नाही. न पिओला हे पाणी स्वप्नीही न कोणी दुरितया. तो स्वप्नातही तरू शकत नाही यांच्या सोबत राहिला तर. आणि त्याला कुणीही सुटकेची वाहनी करू शकत नाही. आणि मग ज्याप्रमाणे तो मनुष्य स्वतःचं नुकसान करतो तसं होतं. म्हणून तिने वेदाचे निरूपा आणन की जे आणा. हो त्या या कारणे पै बाप्पा
जया अति आपुली कृपा, जर ज्याला आत्म्याची कृपा व्हावं असं वाटत असेल त्याने वेदाची निरूपा आनन की जे वेद जे सांगतं त्याच्या पद्धतीने वेद मार्गे मुनी गेले तेच पण ते मार्ग चाललेलो नकळे म्हणून उघड बोललेलो, त्याप्रमाणे ना तरी स्त्री गुरुवचना देत जात ना शिष्य आत्मा अनुभवा माझी निघे, आणि अशा प्रकारे तो त्या ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी जातो. म्हणून जसं आपल्याला बसायला आपण पाहुणा आल्यानंतर त्याला बसकर टाकतो तसं आपलं डोकं द्यायचं बसायला कोणला, तैसा अशेष ही पुरुषार्थ, चारी पुरुषार्थ, चौथा मोक्ष पुरुषार्थ हवा असेल जो हो गोसावी हो म्हणे पार्थ, ज्याला आत्मस्वरूपाचा मालक व्हावा असं वाटतं त्याने श्रुती स्मृती माथा बैसने घे घापी, त्यांनी श्रुतीला आणि स्मृतीला जे ग्रंथ आहेत त्यांना बसायला काय द्यायचं, आपलं डोकं द्यायचं. शास्त्र म्हणे ते सांडावे, ते राजही तुरून मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषयी विरुद्ध. शास्त्र सांगत असेल तर राज्य टाकून जंगलात जायचं, शास्त्र सांगत असेल विष पे, आपल्याला माहिती विष पेला मारणार आहे तरी शास्त्र सांगत असेल तरी विष, एवढा शास्त्राबद्दल धर्मग्रंथाबद्दल अत्यादर पाहिजे. ऐसी वैद्यक निष्ठा झालिया जरी सुबटा तरी के आहे अनिष्ठा भेटणेगा. जर तुमच्या आपली याच्यावर जर अनन्य श्रद्धा असेल तर आपला अनिष्ट कधीच होऊ शकत नाही. तै पै अहितापासून पाडती हित देऊन वाढविती, नाही श्रुती करोती माऊली जगा. ती आपली आई आहे, श्रुती करोती. जशी आई आपल्याला अहितापासून हित देऊन वाढवती तशी श्रुती आहे. म्हणून ब्रह्मेशी मेळवी, हे कोणाशी मेळ गाठ घालून देणार आहे, ब्रह्मस्वरूपाशी गाठ. म्हणून ब्रह्मेशी मेळवी तव हे कोणी न सांडावी, अगा तुवा ही ऐशीच भजावी विशेषी. अर्जुनाला देव सांगतात तू असा जा, तुझी ब्रह्मस्वरूपाची भेट होईल, तू याचा अभेद करू नको, विशेष म्हणजे ब्रह्मस्वरूपाची तुझी भेट होईल. अशा प्रकारे आपल्याकडे आता 1 तास आहे आणि त्याच्यात 2 अध्याय. आता आपण 16व्या अध्यायाला निरोप दिला. आता श्रद्धा 17वा अध्याय श्रद्धादी निरूपण योग. श्रद्धा आहेत ना लोकांच्या, पण श्रद्धा सुद्धा 3 प्रकारच्या आहेत. काहींच्या सात्विक श्रद्धा आहेत, काहींच्या राजसी श्रद्धा आहेत आणि काहींच्या तामसी. तप पण आहे 3 प्रकारची, सात्विक तप, राजसी तप आणि तमोगुणी तप. तमोगुणी तप करतो ना ज्ञानेश्वर महाराज मध्ये. आमोशेच्या दिवशी तमोगुणी तप कसं करतो, आमोशेच्या दिवशी जर कोणाचं मन पेटवलं असेल तर ते विष होतो आणि त्याच्यावर जाऊन बसतो ध्यानाला, आणि मग तिथं ते भूत प्रसन्न होतात आणि मग तो कोणाच्या माग लावायचे भूत ते काम करतो. ती तमोगुणी श्रद्धा. आता त्याला श्रद्धा म्हणायचं का, पण त्याची आहे रजोगुणी श्रद्धा, काहीतरी प्राप्त करायचंय म्हणून करतो. आणि एक सत्वगुणी श्रद्धा. मग अशा प्रकारच्या आहेत. मग त्या श्रद्धेच्या मागे लागायचं नाही. आणि त्याच्यामध्ये सांगतात एकदा का त्याला कळालं ईश्वर स्वरूप मग तो कधीच कशाला घाबरू शकत नाही. सांगा आता एखादा लहान मुलगी आहे, ते रात्रीचं रडायला लागलं, लेच बाबाला त्रास द्यायला लागलं तर बाबा काय म्हणणार त्याला, ए गप्प बस. तिथं बाबुल बॉय ते बघ तो आलाय तुला खाईल. बाबुल बॉय कुठे, तो एखाद्या कोपऱ्यात आहे तिथे. मग आता बाबा त्याला घालवा, मी बोलणार नाही. म्हाताऱ्याचं जीवावर आले उठायचं, ती घेऊन जात काठी मारी तिथं गेला बर का बाबुल बोकाडी गेली. आणि ते पोरग झोपलं, ते पोरग झोपलं, नातू झोपला ना आजी बाबाचं डोकं खायला लागली. काव असं झालं, काव तसं झालं, अमुक झालं. तर आजीला पण बाबा म्हणला बघ नाही तर तिथं भोकाडी बोलवेल तिला. ती आजी म्हणजे कोण हरामखोर भोकाडी त्याला माझ्या समोर आण पहिलं. आता भोकाडीची भीती कोणाला आहे, ज्ञानाला. ज्ञानाला नाही. तस सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया, बागोल नव्हे तया कैवल्याचा. मोक्ष मिळणार नाही अशी सांगणारी आपल्याला माणसं भेटतात. मोक्ष भेटणं सोपं नाही, देव भेटणं सोपं नाही. मग काय खायचं हागायचं झोपायचं ते सोपं आहे काय, ते तर त्याच्यापेक्षा अवघड आहे. सगळ्यात अवघड त्या गोष्टी. काहींना नीट बसता नाही म्हणून इंग्लिश टॉयलेट करायला ते का सोपं आहे का एवढं, पण ते जमत आणि हे जमत नाही एवढं विशेष आहे. हो ते म्हणतात अरे गंगोदक जरी झाली तरी मध्य भांड आले, ते घेऊ एक काही केले विचारी पा. समजा चांगलंय परंतु ते भांड कशा ते दारूचं भांडे गंगेत बुडवलं तरी ते चालणार
नाही तसं आपण शुद्ध पाहिजे. तशी श्रद्धा नकोय. कशी? तमोगुणी श्रद्धा नकोय, रजोगुणी श्रद्धा. हे जग कसं चाललंय माहितीये का? बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजे समाय, ऐशी कोणती कल्प जाय परी जाती न शके. हे सगळं असं सारखं चालू आहे आणि आपल्याला सुटायचंय त्याच्यातून प्रयत्न केला पाहिजे आपण. हो, तरी जाणीजे झाड फुले का मानत जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. आज आपण जे जीवन जगतोय चांगलं वाईट ते समजायचं. आपण मागे हे प्रकार केले ते आता आपल्याला भोगायला, पण आता भोगताना काकू नाही करायची, आताच भोगून सारायची, नाही तर परत यावं लागेल. त्याच्यापेक्षा याला मोठमाती देऊन मग असं ज्याला ज्ञान झालेलं आहे आणि जो त्या सरा मार्गाने चाललाय, तो न पडो का ब्रह्मसूत्र, तो न लढो सर्व शास्त्र. नाही शास्त्र वाचलं, नाही पडलं, सिद्धांत नव्हत स्वतंत्रता याच्या हाती. 16व्या अध्यायात सांगितलं शास्त्राला किती डिमांड द्यायचं. महाराजांनी प्रश्न केला, काय आडण्यांना शास्त्रच कळत नाही, आता त्यांनी काय करायचं? ते म्हणले चालेल, त्यांनी शास्त्र नाही वाचलं तर चालेल. तो न पडो ब्रह्मसूत्र, न लढो सर्व शास्त्र, सिद्धांत नव्हत स्वतंत्रता याच्या हाती. त्याची बुद्धी नाही, मग त्यांनी काय करायचं? जाणता माणूस ज्या मार्गाने चाललाय त्या मार्गाने जायचं, तो तिथं पोहोचला. तुझं डोकं चालत नाही तर ज्याचं चाललंय त्याच्या बरोबर चालायचं. परी श्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होऊन मूर्त अनुष्ठाने जगात देत, वडील जे स्वतः अनुभवून कसं वाटचाल करतात त्यांचा कित्ता गिरव ना तू. मग त्यांच्या मागं जा ना. तुझं डोकं नाही ना चालत, कारण 16व्या सांगितलं शास्त्र वाचलं पाहिजे, श्रुती स्मृतीला बसायला दिलं पाहिजे, शास्त्र सांगत तसंच करायचं. आम्हाला शास्त्र कळत नाही असं अर्जुनाला, आता अर्जुनाला कळत नसेल का? पण आपलं वकील पत्र घेतलं. मग तू काय कर, वडील जे करतील अनुष्ठान जगात जे आपण होऊन मूर्त ते जसं सांगितले धर्म करतात तसंच ते वागतात. अशी लोक आहेत या ज्ञानेश्वरीत सांगितलेलं तसं जीवन जगणारे संत आहेत. आणि म्हणून या ग्रंथाला किंमत आहे अजून तरी. नाही तर काही लोक म्हणलेले हे नुसतं याच्यात दिले, आता काय याच्यात खरं राहिलं नाही असं झालं असतं. पण अशी काही जंटलमेन आहेत त्यामुळे या ग्रंथांना किंमत आहे. अर्जुनाला सांगितलं तू धर्माचा अनुज बारका भाव आहे ना, तर तू असं वागून दाखव का लोकांना हे धर्मग्रंथ खरे वाटतील तुझ्याकडे बघितल्यावर. नाहीतर लोकांचा त्याच्यावर विश्वास तयाची आचरती पाऊले. जर त्या जाणत्या माणसाच्या पावलावर पाऊल ठेवून गेलो, पाऊल सात्विक श्रद्धा चाले, तोची फळ ठेविले ऐसे नाही. जे जाणत्या माणसाच्या मागे लागलं, जाणत्याला जे भेटेल तेच आपल्याला भेटेल. पै एक दीपू लाविला सायासे अनिक तेथे लावू बैसे, तरी तो काय प्रकाश वंचिजे का. जर मोठ्या महात्म्याला आपल्या गावातल्याला जर काय भेटलं असेल, त्याच्या सोबत राहिलं तर त्याला जे भेटेल तेच आपल्याला भेटेल की नाही. कारण समर्थाची या पंक्ती भोजना, तळील्या वरिल्या एकच पक्वान. प्रतिपाळू तरी पाठाचा, झाडी की जे तुळशीचा, परी फळा फुला छायेचा आश्रय नाही. बघा 17व्या अध्यायात हा संसार वृक्ष करत असताना तुळशीकडून फळाची फुलाची सावलीची अपेक्षा न करता रोज पाणी घाला, तो संसार वृक्ष हिरवागार टवटवीत ठेवा. तसं आपल्या जीवनात आलेली कामं ऍक्युरेट करा, तिथं कसर करू नका, फळाची अपेक्षा नका करू सांगू. मग त्याच्या बदल्यात तुम्हाला संत भेटतील आणि ज्ञान होईल. त्याच्यानंतर पंचाग्नी दंडनी कोलजवीत शरीर लागी, का इंधन की जे अंगी आतू लावी. काही लोक इतकी तपश्चर्या करतात, मनाच्या मार्ग गेला तो उन्हाळ्यात काय करतात, भर उन्हाळ्यात चैत्रामध्ये 4-5 बाजूनी सगळीकडून आग पेटवतात, त्याच्यामध्ये बसतात. सूर्य तापलेले आहे, वर गमेलं आणि त्याच्या दिवस पेटून घेणार बसतो. हे कोणी करायला सांगितलं? न लगे पंचाग्नी साधन ते करायला सांगितलं. मुंबईला तर अशी काही मात्र लोक असं इकडून होल पाडून त्रिशूळ दातात पकडलेलं असतं असं धरून चालतात. उघडी आणि उन्हाचे दिवस, पाया चपला नाही वगैरे असं चालतात. पण त्याच्या पुढे टँकर चाललेला असतो, पायाला चटके बसतात. म्हणून अशी शरीराला त्रास होईल अशी साधना करू नये. ती तमोगुणी साधना आहे. ते म्हणतात माथा जाळी जती गुळ, पाठी घाली जती गळू, पाठीत गळू असते. आगा जाळी ती इंगळू, जळत जिव्हा, दौडोनी श्वासोश्वास, किजती वायाचे उपवास. एकादशीचा उपवास, शनिवारचा उपवास. कशासाठी उपवास? उपवास या शब्दाचा अर्थ आहे उपवास. मुख्यमंत्र्याला सगळ्यात जवळचा मंत्री कोण?
हे दोन आहेत आता उपमुख्यमंत्री. तसं आपल्याला जवळीक करायची कोणाची? ज्या दैवताची उपासना करतो त्याच्या जवळ उपवास, त्याच्या सहवासात राहायचं. त्याचं नाव उपवास. नुसती खिचडी भरायची, रताळी भरायची, त्याला उपवास म्हणत. आणि हा श्वास आहे ना त्या परमात्म्याच्या सोबत दौडवणी श्वासोश्वास वायाची करीती उपवास का घेपती रुमाचे घास आदोमुखी. आणि त्याच्यामध्ये ते गुंतून जातात म्हणून ते तिथपर्यंत जात नाही, मोक्षाच्या गावात जात नाही. आता शेवट 17व्या अध्यायातला 23-22 नंबरच्या श्लोकचा अर्धा ते 28 नंबर म्हणजे शेवटचा अध्याय संपेपर्यंतचा घरी गेल्यावर बारकाईने वाचायचा. 17वा अध्याय 23 ते 28 पूर्ण आणि 22वा अध्याय कुठपासून 22वा श्लोक कुठपासून 318 पासून पुढे वाचायचा. बघा जर आत्म्याची भेट व्हावी असेल तर ते सांगतात. तेवी सूर्य दाविले असा ते काय एक न दिसे तेथे, तेवी सत्वे केले फळा ते काय निधी. सत्वगुणाने काय भेटणार नाही, सूर्य उगवल्यावर काय दिसणार नाही, म्हणून सत्वगुण फार गरजेचा आहे. पण नुसता सत्वगुण गरजेचा नाही, त्याच्याबरोबर अजून एकाची मदत घ्यावी लागते. तो जर असेल तर मोक्षाच्या गावात सरता, नाही तर नाही. पहा सूर्य किती ओळी वाचतोय 319 पासून 17व्या अध्यायातल्या 319 पासून तर अध्याय संपेपर्यंतच्या सगळ्या ओव्या मामासाहेबांनी किंवा साखरे बाबांनी केलेल्या मराठीतला अर्थ वाचा, मग कळेल आपल्याला. आणि ग्रंथ कळण्यासाठी वाचायचा. प्रेमाविन भजन नाकाविन मोतीन अर्थाविन पोथी. अर्थ नाही कळाला तर पोथी वाचून काय उपयोगाचा. सूर्य दाविले साथी काय एक न दिसे तेथे, तेवी सत्वे केले फळाते काय नदी. सत्वगुणात जर तुम्ही तपश्चर्या केली तर काय भेटणार नाही. हे कीर आडता विखी शक्ती सत्वी आथिनिकी परी मोक्षासी एकी मिसळणे जे. हा सत्वगुणाच्या अंगात एवढी शक्ती आहे खरं का. हे कीर आवडता विखी शक्ती सत्वी आथिनिकी. सत्वगुणामध्ये शक्ती आहे बर का. परी मोक्षाशी एकी मिसळणे जे, पण मोक्षाशी गाठ घालून देतो, मोक्षाशी एक रूप करतो. ते एक वेगळंच आहे. बापरे वेगळंच आहे. हो ते एक आनंदी आहे. जे सत्वगुण आहे सत्वगुणात मोक्षाला भेटताना त्याची मदत घ्यायला लागते. ते एक वेगळंच आहे. बापरे ते एकच मोक्षाशी एक मिसळणे जे, ते एक आनंदी आहे. तया साववय जेल आहे मोक्षाचा होय गावे सरते. जर ते एक वेगळे त्या एकाची जर मदत भेटली तर मोक्षाच्या गावात आपण सरते होऊ शकतो. पै भंगार जरी पंधरे तरी राजाक्षरेच्या अक्षरे लोहे तैस लाहे तैस सरे जियापुरी. सोनं एक व्हाईटच आहे आणि एक ब्लॅकच आहे. जर राजाचे अक्षर बसली तर ते सोनं कसं आहे व्हाईटच आहे. किंवा पैशावर गव्हर्नरचा स्टाम्प असेल तर ते पैसे खरे आणि बाकीचे नाही तर तसं त्या गव्हर्नरचा ती एक गोष्ट आहे. तिचा जर आपल्याला स्टाम्प भेटला तरच मोक्षाच्या गावात एंट्री, नाही तर नाही. स्वच्छ शीतळ सुगंध जळ होती सुख मुद्रे. आपल्या घरातलं पाणी स्वच्छ आहे, शीतळ आहे, थंड आहे आणि सुगंधी पण आहे. जळ होती परी पवित्रत्व संबंधी तीर्थाचे. तीर्थाचं पाणी गढूळ आहे, स्वच्छ नाही, हो थंड नाही, त्याला सुगंध नाही, तरी पण त्याची पावर जास्त तुमच्या घरच्या पाण्यापेक्षा. तसं जोपर्यंत त्या एकाची मदत भेटत नाही तोपर्यंत मोक्षाच्या गावात सरते होत नाही. हो का भरती थोरी तरी गंगा जे अंगीकारी ती तेच सागरी प्रवेश का. नदी किती मोठी असू द्या पण सगळ्या नद्या पूर्ण जाऊन भेटतात गंगेला. आणि जर त्या नदीने गंगेची भेट घेतली तरच समुद्राला जाता येतं, नाही तर नाही. ठीक आहे. आणि गंगा म्हणजे ज्ञान गंगा. तैसी आता सिद्धांत सांगतात तैसी सात्विक कर्मा किरीटी येता मोक्षाचे भेटी न पडे आडकाठी ते वेगळे आहे. पा ते म्हणतात ब्रह्म शब्द ब्रह्मे होसी आगळा म्हणसी न भियो कळी काळा बोधे विन सुख सोळा आहे तो जिवाळा वेगळाची भस्मदंड न लगे काठी. बघा ती एक वेगळे त्या
मोक्षाच्या गावात जाताना सत्वगुण गरजेचं आहे, पण सत्वगुणाच्या बरोबर तो बी पाहिजेच. आता नवीन नवरीची आणि नवरीच्या बरोबर 1-2 माणसं पाठवतात आपण पहिल्या दिवशी नवरी बरोबर. ती कशासाठी ती म्हणजे हे शेवटी काय म्हणतात, नवीन कपडे देतात तिकडचे लोक म्हणून. ती एकटी आहे तिथं, त्या घरात तिला राहता न्यायचं काय नाही म्हणून आपलं जीवाभावाचं. असं मोक्षाच्या गावाला जाताना ते जीवाभावाची जी गोष्ट आहे ती आपल्या सोबत पाहिजे. तैसी सात्विक कर्मा किरीटी येता मोक्षाच्या भेटी न पडे आडकाठी ते वेगळे आहे. मोक्षाच्या गावात जाताना ती जर गोष्ट असती तर आडकाठी राहत. बघा तुकाराम महाराजांचं कसं, तू का म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची. या बघाची सुरुवात काय, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तुसी. भस्म दंडन लगे काठी तीर्था आटे भ्रमण. तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची. देवाची भेट होत असताना आडकाठी नाही त्या नामाने. मोक्ष मुखात नाम हातात. हो हे वेगळेच आहे म्हणलं. अर्जुन खडबडून जागा झाला. हा बोलू ऐकता खेवी अर्जुन आथीन माये जीवी. म्हणे देवे कृपा करावी सांगावे ते काय ज्याच्या मोक्षाच्या भेटीत जाताना आढळते ते काय सांगा बरं मला. एवढं 17 अध्यायापर्यंत तुम्ही एवढं लांबवलं का ते चराट एवढं लांबवलं तुम्ही. सांगा बरं मला. अर्जुन आधीन माये जीवी त्याला ते राव ना मला सांगा मला सांगा. आता जर मी यांना म्हणलो तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का मामा, कोणाला सांगायची नाही. आणि नंतर म्हणतो जाऊ द्या नको नाही सांगत. त्यांना झोप नाही यायची. ते मग घरी गेले तरी मला म्हणते ती काय सांगणार होती काय सांगणार होती. तसं अर्जुन ती काय ते तर कृपाळू चक्रवर्ती म्हणे ऐक तयाची व्यक्ती जेने सात्विक ते मुक्ती. रत्न देख सात्विक मुक्ती रत्न हातात येईल ती गोष्ट तुला सांगतो ऐक आता. ते की अनामा जाती अविद्या वर्गाची राती माझी ओळखावया श्रुती खून केली. ती एक गोष्ट आहे ना ती श्रुतीने खून केलेली. ज्ञानदेव म्हणे व्यासांची ही खून आहे. ज्या वेळेला सीतेला सांगायचं होतं हा रामाचाच माणूस आहे म्हणून अशोकवनात तिला पाठवलं होतं तेव्हा तिला एक खून पाठवली होती देवानी. काय साखरपुड्याची अंगठी नाही. की अनामा जाती अविद्या वर्गाची राती ओळखावा माझी ओळखावा श्रुती खून केली. ती खून कशी आहे बघा. आपल्याला खून केली. मला संप दांडे यांना गुरुजी यांना ज्ञानेश्वर शिंदे यांना दीपक हे आपलं नाव ठेवले. तसं उपजल्या बाळकासी नाव नाही ते पाठी त्यापाशी ठेविली नावैसे ओठी ओ देत ओठी. आपल्याला नाव होती का नव्हती पण कोणीतरी नाव ठेवलं त्या नावाला आपण ओ देत उठतो. तसं देवाला नाव नाही. ते अनाम अजाती. देवाला नाव नाही रूप नाही पण वेदाने आणि श्रुतीरूपी ग्रंथांनी त्या देवाचं एक नाव ठेवलं आणि त्या नावाने जर देवाला हाक मारली तो लगेच तो काय देतो रिटर्न रिप्लाय देतो. कष्टले संसार सिनी. आपण कष्टलोय का अजून खुशाले आता सध्या आपण कष्टलो असेल तर आपण देवाकडे जाऊ आणि खुशाल असेल तर खुशाल मरू आपण. कष्टले संसार शिने जे देव येती गाराने संसाराने कष्टलेले देवाकडे गाराने घेऊन गेले. तया ओ दे नावे जेने तो हा संकेतू. कष्टलेली माणसं देवाकडे गाराने घेऊन गेले आणि देवाने रिटर्न रिप्लाय दिला त्यावेळेला तो हा संकेतू. आता जे मोबाईल आहेत ना ते काय म्हणतात जास्त पैसे टाकतात त्याला रिचार्ज टाकला काय म्हणतात त्याला. पहिले जसं पैसे कट काय ते जास्त पैसे टाकले त्याचे त्या बिल कट होत नाही. आणि पहिले जेव्हा पैसे कट व्हायचे ना लगेच मीटर चालायचं आणि समोरून जर त्यांनी हॅलो हॅलो नाही केलं तर याचा जीव निघतो पार. कारण बिल वाढत ते बोलत नाही. आता फुल टॉक टाइम टाकलाय किती बोला. जेवला का झोपला का कुठं उदाळ्या गेला होता तो दे ओ नावी. तसा संसारात शिंदे का देव तिकडून रिप्लाय देतो. हो हॅलो बोला असं करतो देव. देव बोलतो का हो बोलतो देव बोलतो.
दोन्ही देव येड्यांशी खाद्र्यांशी नाही बोलत, संतांशी बोलतो. इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो ओ दे जो संकेत तू हा ब्रह्माचा अबोला फिटावा. आमचं त्यांचं बोलणं नाही, समीट घडून आल्या बोलतात का नाही माणसं. ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैत तत्वे तो भेटावा. तो असा वेगळेपणाने देव कधी भेटत नाही, कोणाच्या बापाला असा वेगळेपणाने भेटला नाही. हो, तो अद्वैत तत्वे भेटावा. ऐसा मंत्र देखला कवने वेदे बापा. हा वेद रूपी बापाने श्रुती रूपी आईने हा वेद हा नाम मंत्र शोधून काढलाय. मग दाविलेने एके जेनी ब्रह्म आकळले कौतुकी. त्या नामाची मदत घेतली आणि का त्या ब्रह्माला आपण आकळू शकतो. मग दाविलेने जेनी एके ब्रह्म आळविले कौतुके. माग आस्था ठाके पुढा उभे. ते माग आपल्या कुठं मागे देवभूतीच्या खाली दडलेले. वर देव, स्त्री, पुरुष, इंजिनियर, डॉक्टर, वकील याच्या खाली दडले. पण ते खाली आहे ना, ते काय होतं मग वर येत. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी खाली कृती. हो, आणि ती एकदा ओपन झाली का ही सगळं माया रूपी गाबाळ फेकून देईल. सुरुंग लावलं सांगावं लागतं ना, बाजूला वा बाजूला वा बाजूला. जर साधूनी ज्ञान दिलं, जर तो सुरुंग लागला तर आपले नातेवाईक आपल्याला सोडून पळून जातात. तेव्हा हे काय आता आपल्या नादाचं काय नाही, कामाचं नाही, कुठे लग्नाला नाही, मैतीला नाही, दशक्रियेला नाही. लग्नाला मैतीला दशक्रियेला जातात ती माणसं प्रेमापोटी जातात ते, नुसती गर्दी करायला जातात, प्रेम नाही. नातेवाईक सोडून जाणार, माया पळून जाईल आपल्याला. हो, परी निगमाचळ शिकरी. आता ते म्हणतात नाम कोणाला कळत ते सांगतात. मी सांगतो ते ब्रह्म वृत्तीच्या माग आहे, ते वृत्तीच्या पुढे येऊन उभे राहील. परी निगमाचळ शिकरी म्हणजे काय. निगम म्हणजे वेद, आगम आणि निगम. आगम स्थूल क्रिया सांगतो, निगम ज्ञान मार्गाचा बोध करतो. निगम उपनिषदामध्ये मोडलं जातं. निगमाचळ शिकरी उपनिषदार्थ नगरी. आहात ब्रह्माच्या ज्या एका हरितयाशीच कळेल. आता नाम सांगतो म्हणजे आई किती विद्वान असला तर त्याला कळू शकत नाही तर काय नाम आहे. जो निगमाचळ शिकरी म्हणजे वेदाचं ज्याला मतितार्थ कळलेला आहे, तो उपनिषद रूपी नगरामध्ये जो फिरलेला आहे, म्हणजे श्रुतींचा ज्याने चांगला अभ्यास केलाय. आहात जे ब्रह्माच्या एका हरी. काल कसं पंक्तीने जेवायला बसलो ते एका हरीला, तसं ब्रह्माच्या हरीला बसायचं. कोणाच्या पंक्तीला? ब्रह्माच्या. तयाशीच कळे हे असो प्रजापती सक्ती जे सृष्टी करती. ते जया एका आवृत्ती नामाची. प्रजापती आहे ना ब्रह्मदेव, ते बी वेड होतो, त्याला नाम मंत्र दिला हंसरूपी ब्रह्म उपदेशे श्री. त्याला तो जग निर्माण करू शकला नाही, तर तो वेडा होता. मला कशाला पाठवलंय, मी कोण आहे, माझा बाप कोण आहे हे माहित नव्हतं. कोणाला? ब्रह्मदेवाला. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी का विरोत्तमा. वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. ब्रह्मदेव वेडा कुठपर्यंत होता? जोपर्यंत त्याला अनुग्रह दिला नव्हता तोपर्यंत कसा होता तो? वेडा. ज्याला अनुग्रह नाही तो तोपर्यंत कसा राहणार आहे? वेडाच राहणार. कोणी असू दे, किती शहाणा असला तर तो कसा राहणार? वेडा. हो, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. मज ईश्वराचे न ओळखे तो वेडा. न सृष्टी करू शके तो थोरू केला एकी नामे जेने. ज्या नामाने ब्रह्मदेव थोरपणाला गेला, जगत निर्माण केलं आणि देवाला ओळखलं, बापाला. जयाचा अर्थ जीवी ध्याता. नाम चिंतन करताना कसं करायचंय? जे बाबाने दिलेलं नाम आहे त्याचा अर्थ ध्यानात घेऊन मग चिंतन करायचं, मग ते फळाला लवकर येतं. जयाचा अर्थ जीवी ध्याता. जे वर्णत्रयाची जपता विश्वसृजन योग्यता आली दया. त्या ब्रह्मदेवाला तो नाममंत्र सांगितल्यानंतर त्या नामाचा अर्थ असं त्याने चिंतन केलं, मग जग निर्माण करण्याची त्याच्यामध्ये शक्ती निर्माण झाली. ते दवा रचले ब्रह्मजन, त्या वेद दिले शासन. ब्राह्मण रचले, त्यांना वेद शासन दिलं. त्याला सांगितलं या आडाण्याला सांगा एकादशी कधी, अमावस्या कधी, पौर्णिमा कधी, आणि त्याच्यामधली दक्षिणा घ्या तुम्ही. यज्ञायसे वर्तन जीविके केले. यज्ञासारखा धंदा त्यांना दिला. पाठी नेनो किती हेर सृजिले लोक अपार झाले. ब्रह्मदत्त अग्रहार तिही गोणे. त्यांनी मग किती लोक निर्माण केले हे माहीत. ऐसे नाम मंत्र जेणे धातया आढेच करणे. तयाचे स्वरूप ऐक म्हणे श्रीकांतू. अशा नाम मंत्राने धातया म्हणजे ब्रह्मदेवाला आढेच करणे, एवढ्या मोठ्या पदावर नेऊन बसवलं. तयाचे स्वरूप ऐक.
म्हणे श्रीकांत तू तो. आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात ऐक मी तुला ते नाम सांगतो, कळलं तर बघ. बघा आता नाममंत्र सांगतात, कशी ज्ञानबाची मेक आहे ज्ञानवरायांची सांगण्याची. तुम्हाला त्या नाममंत्राची जर थोडी जरी लिंक असेल माहिती तरच कळेल, एरवी कळू शकत. त्याच्यासाठी सांगितले पाण्यामध्ये मासा तुका म्हणे अंगे भावे ते तरीच महिमान येईल करू. अजून काय सांगता, संत होणी संतासी पहावे तरीच तरावे तुका म्हणे. तुम्हाला आपल्याला त्या स्टेपला गेल्याच कळेल. बघा आता सांगता, तरी सर्व मंत्राचा राजा तो प्रणव आदिवर्ण उजा. तो नाममंत्र सांगतोय सगळ्या मंत्रांचा राजा कोण आहे, प्रणव. प्रणव म्हणजे कोण, ओम. ओम हा सर्व मंत्राचा राजा आहे. तो ओम त्या नामामधलं पहिलं अक्षर आहे. आणि तत्काळ तो प्रणव आदिवर्ण उजा, त्या नाममंत्रामध्ये सर्वात सगळ्या मंत्रांमधला राजा ओम हे त्याच्यातलं पहिलं अक्षर ओम आहे. आणि तत्काळ जो दुजा, ओम सारखाच उच्चार होणारा दुसरा शब्द त्याच्यावर ठेवा. गुरुजी तुम्ही आम्हाला गणित शिकवले, एक संख्या मनात ठेवा, त्याच्यात 20 मिळवा, त्याचं उत्तर 30. तर वैष्णवती एक संख्या कोणती? करेक्ट, पास, परफेक्ट. एवढं तो अर्धा नव्हता तिथं ऐकण्यात, पण त्याने लगेच डोकं एवढी पोरं सध्याची हुशार लय हुशार. ते बारक पोरग आहे ना, त्याला मोबाईल मध्ये सगळं कळते, त्याच्या आईला नाही कळत पण त्याला कळते. ते गर्भामध्ये शिकलेले गर्भसंस्कार. हा गर्भामध्ये त्याची आई सारखी गर्भामध्ये मोबाईल सत्वर उच्चार. तिच्या आईला अनुग्रह दिला होता, ज्या प्रल्हाद पोटात होता तेव्हा नारद मुनीने अनुग्रह दिला होता. आईच्या पोटात होता तेव्हा. आणि उद्धवाला आदला कृष्ण निज नामाला बाबा अनुग्रह दोघांना भेटली, याला आईच्या पोटात आणि त्याला देव निज नामाला जात आहे. सर्व मंत्राचा राजा तो प्रणव आदिवर्ण, त्याच्यातला पहिला अक्षर ओम. आणि गणिताकडे काय गेलो, त्याच्यावर दुसरा शब्द ओम सारखा उच्चार होणारा ठेवा. आणि तत्कारू जो दुजा तिचा सत्कारू, त्याला आमचा नमस्कार आहे. हो, राजगुरु नगर आलेल्या सर्व भाविकांचा सत्कार करीत आहे. पहिला ओम, ओम सारखाच उच्चार होणारा दुसरा शब्द त्याच्यावर ठेवा, ठेवला. तिसरा शब्द सत्कार वाचक. अजून माऊलींचा एक अभंग सांगतो. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून निशुळ पाणी जपत आहे वारंवार. ज्ञानेश्वरांनी कोणता मंत्र जपला? शूळ पाणी भगवान शंकर जपतात तो. कधी आपल्या डोक्यात किडावळ करतो, प्रमाण पाठ असल्या म्हणतो रामपूजी सदाशिव, शिवपूजी राम, रामपूजी सदाशिव. हे नाहीये तसं. शब्दाच्या मागे जाऊ नका, शब्दाचा मतीत अर्थ जाणायचा. आधी मध्य अंती निज बीज ओंकार. आधी मध्य आणि अंती काय पाहिजे? ओम. आधी मध्य अंती निज बीज ओंकार. ज्या नामात आधी ओम, मध्ये ओम आणि शेवटी सुद्धा ओम आहे त्याला नाम म्हणतात. ध्रुव प्रल्हाद अंब ऋषींनी मानिला निर्धार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सर्व मंत्राचा राजा ओम, प्रणव आदिवर्ण उजा, पहिला अक्षर ओम आणि तत्कारू जो दुजा, तत्कारू तशा प्रकारचा दुसरा, तिचा सत्कारू. एवम ओम तत्सत्कारू ब्रह्म नाम हे त्रिप्रकारू. हे फुल कुरुंबी सुंदर उपनिषदाचे. वेदातलं उपनिषदातलं फुल काय आहे? सुगंध. त्या उपनिषदातल्या फुलाचा सुगंध काय? हे नाम. आणि गुलाब जर पुढे आला तर बघतो का हुंतो माणूस, श्वास घेतो त्याच्यातला हुंतो. तसं या उपनिषद रूपी फुलातला हा सुगंध हे नाम आहे, त्याचा तू आस्वाद घे. हे फुल सुंदर तुरंबी उपनिषद आहे. येणेसी का होऊन ये जै कर्म चाले सात्विक तै मग कैवल्या ते पायिक घरचा करी. येणेसी का होऊन एक, या नामाशी एक होऊन जै कर्म चाले सात्विक. जर सात्विक कर्म असं केलं आणि हे नाम आणि सात्विक कर्म जर दोघं